गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे जन्म आणि जन्मकारण। मुलाखत साधनेला जेव्हा सुरुवात झाली नवरात्रामध्ये तेव्हा पहिलं जे सत्र होतं त्या सत्रामध्ये वंदनीय दादांच्या कार्याची ओळख हा विषय झाला, दळवी काकांनी घेतला। त्याच्यानंतर मग दुसरा जो विषय आला तो आपल्या आयुष्यामध्ये दुःख कशामुळे येतात तर ऋणानुबंध, ते ऋणानुबंध आणि दुःखांचे प्रकार, तर हा विषय झाला। त्याच्यानंतर दादांनी ही आपल्या आयुष्यामध्ये आलेली जी दुःख आहे ती दूर केली, म्हणजे त्याची विमोचनं केली आणि विमोचनं करून आता पुढे आपली प्रगती व्हावी म्हणून आपल्याला दीक्षासुद्धा दिल्या। म्हणून आपण त्याच्यानंतर बघितलं ती म्हणजे विमोचन आणि दीक्षा। त्याच्यानंतर एक अतिशय महत्त्वाचा विषय याच्यामध्ये आपण काय म्हणतो की कर्मविमोचन, ऋणमोचन आणि वंशविमोचन हे दादांनी केलं, परंतु प्रत्येकाने स्वतःचं कर्मविमोचन हे नेहमीच करत राहायला पाहिजे। आणि ते कर्मविमोचन आपण करण्यासाठी आपण दिवसभरामध्ये वेळ कसा घालवतो, काय करतो, आपलं आचरण कसं असतं, कुठे आपण बरोबर आहे, कुठे चुकलो, काय, याचा एक आढावा घ्यावा लागतो। आणि तो आढावा घेण्यासाठी परमार्थ प्रश्नावली आपल्याला सुंदर संदीप काकांनी, संदीप नाईक यांनी आपल्याला सुंदररित्या आपल्याला समजून सांगितले। आणि त्याच्याबरोबर आपण गुरुमार्गामध्ये असताना काही ठिकाणी आपण कळत नकळत चुकतो, कमी पडतो, तर तिथे आपण कसा विचार करायला पाहिजे याच्याबद्दलची सुद्धा व्यापक भूमिका त्यांनी त्या सत्रामध्ये मांडली। आजचा जो विषय हा थोडासा वेगळा विषय, याच्याशी संबंधित असा नाही आहे, परंतु अतिशय महत्त्वाचा विषय काय आहे की आपला जो जन्म आहे तो जन्म आणि या जन्माचं नेमकं कारण काय। म्हणजे असा जास्त टेक्निकल विषय नाही, पण समजून घेण्यासारखं बरंच आहे। याच्यामध्ये वाचायला मी सुरुवात करतो। निसर्गात 3 अवस्था आहेत, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। मी तुम्हाला नेहमी प्रश्न विचारत जाणार म्हणजे माझं पण रिव्हिजन होईल। निसर्गात 3 अवस्था आहे, एक म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय। आणि ह्या ज्या 3 अवस्था आहे, ह्या 3 अवस्था निसर्गातील प्रत्येक घटकाला अनुभवायला लागतात। म्हणजे आपण साधं उदाहरण जरी घेतलं की सूर्य सकाळी उगवतो, पूर्ण दिवसभर असतो आणि त्याच्यानंतर तो मावळतो, म्हणजे उगवणं काय उत्पत्ती आहे, मावळतो तिथे काय त्याची लय आहे, आणि मध्ये जो असतो ती त्याची लय अवस्था, आपली स्थिती अवस्था। आपण ज्या वेळेला नदीचा म्हणतो, पाऊस पडतो, पाऊस पडल्यानंतर त्या पावसाचे सगळे झरे एकत्र येतात आणि नदीकडे जातात आणि नदीकडनं मग समुद्राकडे, म्हणजे समुद्र ही त्याची शेवटची अंतिम अवस्था झाली, म्हणजे लय अवस्था। त्याचप्रमाणे समजा आपण एका दगडाचा विचार केला की दगड जे निर्माण होतात ते दगड कसे निर्माण होतात, तर काही कण जे असतात ते कण असे हवेने येतात आणि ते बसतात। ते कण जे आहे तेव्हा त्याची उत्पत्ती, सुरुवात, आणि त्याच्यानंतर मग काय होतं, त्याच्यावरती पाणी वगैरे पडून वगैरे त्याच्यावरती ते थर असे थर साचायला लागतात, ही मधली अवस्था स्थिती। आणि मग त्याच्यावरती प्रक्रिया होऊन मग शेवटी त्याचा तो कडक दगड बनतो, तो दगड म्हणजे त्याची लय अवस्था। तर आपण जर कुठची गोष्ट जर बघितली ना तर त्या प्रत्येक गोष्टीला उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि लय। आता उत्पत्ती म्हणजे काय, आपल्या भाषेत समजायचं झालं तर आपण म्हणूया की मनुष्याच्या बाबतीत उत्पत्ती म्हणजे जन्म, स्थिती म्हणजे काय तर जीवन, आणि लय म्हणजे पूर्णत्व, समाप्ती नाही आहे, लय म्हणजे पूर्णत्व। म्हणून मनुष्य जेव्हा आपण म्हणतो त्या मनुष्याच्या बाबतीत लक्षात ठेवा, जन्म आणि मरण, म्हणजे जन्म म्हणजे उत्पत्ती
आणि मरण म्हणजे त्याचं लय, आणि मधली जी अवस्था आहे ना जीवन, ती मधली अवस्था सर्वात महत्त्वाची आहे. त्याला आपण मध्यस्थिती म्हणतो. म्हणजे पुन्हा मनुष्याच्या जन्माच्या बाबतीत, जीवनाच्या बाबतीत सुद्धा ही जन्म, त्याच्यानंतर मरण आणि याच्यामध्ये जीवन, म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय अवस्था आली की नाही. तर हे काही जे कन्सेप्ट्स आहेत ना, हे आपल्या डोक्यामध्ये अगदी घट्ट बसले पाहिजे. अजून एक उदाहरण दादांनी जे दिलं असं आहे की आपण एखादे बीज रोवतो, ते बीज रुजलं म्हणजे त्याला जन्म प्राप्त झाला. बीज रुजल्याबरोबर म्हणजे उत्पत्ती झाली. जन्म प्राप्त झालेल्या या जीवाचा हळूहळू वृक्ष होऊन त्याला जीवन प्राप्त झाले म्हणजे स्थिती अवस्था ती त्याची. व अशा या जीवन प्राप्त झालेल्या वृक्षाला जेव्हा तेच बीज फळरूपाने येते तेव्हा त्याला पूर्णत्व प्राप्त होते. ते पूर्णत्व म्हणजे लय, आणि लय म्हणजे अपूर्णत्वाचा नाश आहे. जीवनाचा नाश नाही आहे, लक्षात ठेवायचं. अपूर्णत्व जे आहे त्याचा नाश आहे, कळलं की नाही, जीवनाचा नाश नाही. आता आपण मनुष्य म्हटल्यानंतर आपण म्हणतो जन्म, मरण आणि त्याच्यानंतर मधलं जीवन. परंतु अतिशय महत्त्वाची गोष्ट काय, हा आपला कितवा जन्म आहे आपल्याला माहिती आहे? माहीत नाही. मनुष्य म्हणून, बरोबर आहे. 84 लक्ष योनीतून स्थित्यंतर होत 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 त्याच्यानंतर मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झाला. आणि मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर मग आपण जगतामध्ये ज्या काही गोष्टी करायच्या होत्या, काही चांगल्या काय वाईट, सत्कर्म दुष्कर्म, असं करून जगताचा निरोप घेतला. पुढच्या वेळेला पुन्हा जन्माला आला. असं करत करत हे जे म्हणजे प्रत्येक वेळेला येण्याचं हे जे चक्र आहे, हे चक्र आपलं चालू आहे. जन्म मरणाचं चक्र चालू आहे. परंतु याच्यामध्ये एकच गोष्ट निश्चितपणे ती आपल्या डोक्यामध्ये स्पष्टपणे असली पाहिजे. ती म्हणजे काय, की आपल्याकडे सत्कर्म भरपूर आहे. कळलं की नाही? भरपूर सत्कर्म आहे. कारण सत्कर्म जर नसतं तर पहिल्यांदा मनुष्याचा जन्म आपल्याला प्राप्त झाला नसता. अर्ध सत्कर्म असं म्हणतात दादानी सांगितल्याप्रमाणे, की अर्ध जे का आपलं सत्कर्म जमलेलं असतं ना, ते फक्त जन्म घेण्यासाठी खर्ची पडतं. तर तशा प्रकारे आपण सत्कर्म केलेलं आहे. आणि आता इथे आल्यानंतर लक्षात ठेवा, इथे आपण पोचलो म्हणजे आता अर्थ आपल्याकडे उच्च कोटीचं सत्कर्म आहे. आपण काय विचार करतो, आमच्या आयुष्यामध्ये एवढे अडथळे आहेत, हे आहेत, अजून हा प्रश्न सुरू आहे, ती गोष्ट वेगळी आहे. लक्षात ठेवा, त्याची कारणं वेगळी आहेत. पण एक गोष्ट आहे, आपल्यापैकी प्रत्येकाच्या बाबतीत एक गोष्ट आहे की निश्चितपणे आपल्याकडे भरपूर सत्कर्म आहे, ना आता आपण इथे पोचूच शकलो नसतो. तेवढंच कशाला, किती लोक आहेत, काय काय चाललं आहे समाजामध्ये. आता आपण काही ठराविक लोक इथे जमलो आहोत. कुठेतरी मनाला वाटतं की आपण काहीतरी ऐकावं, दादांचा आशीर्वाद घ्यावा, बाबांचा आशीर्वाद घ्यावा, कुठेतरी आत्मधनं फिलिंग आहे ना, म्हणून तर आपण इथे आलेलो आहे. फक्त यायचं म्हणून आलेलं नाही आहे, आपण घरी पण राहू शकलो असतो. पण हे कशामुळे येते आहे, तर आपल्याकडे सत्कर्म आहे. ते सत्कर्म सांगतं, जा तिकडे केंद्रावरती जा आणि मुलाखत ऐक. पुढे हळूहळू हळू करून आपण याचा विस्तारित आपण त्याचा अर्थ बघूया. आता हे जे जीवन आहे आपल्याला व्यतीत करायचं आहे. आपण काय म्हटलं, जन्म आणि मरण, आणि मध्ये काय आहे, जीवन. हे काय आहे, उत्पत्ती. हे काय आहे, लय. मध्ये काय आहे, मध्यस्थिती. बरोबर आहे. ही मध्यस्थिती, ही जीवन व्यतीत करण्यासाठी आपल्याला काय लागतं, काय लागतं, देह, नाही का? आपल्याला देह पाहिजे. बरोबर. आता देह म्हटल्यानंतर त्याची ही बॉडी झाली, त्याला आपण म्हणतो काया, आणि त्याच्या आतमध्ये कोण आहे, आत्मा आहे. तर काया आणि आत्मा हे माध्यम आहे, जीवन व्यतीत करण्यासाठी लागणारे ते माध्यम आहे. मी थोडक्यात मुद्दे लिहिले, सगळं डिटेलमध्ये लिहिलेलं नाही आहे. हां, नंतर मग आपण वाचणारच आहोत. फक्त ठराविक थोडी उजळणी करूया आणि नंतर पुढे जाऊया. तर देह जो आहे त्याच्यामध्ये काया आणि आत्मा हे माध्यम आहे. आणि कर्म, कर्म म्हणजे काय, साधन. आता हे समजून घेऊया आपण. लक्षात ठेवा, बऱ्याच जणांना माहिती आहे पण ह्या गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजे. आता समजा आपण मार्केटमध्ये गेलो आणि मार्केटमध्ये मला जर एखादी गोष्ट खरेदी करायची असेल तर मला काय लागतं,
पैसे लागतात नाही का. पैसे असल्याशिवाय, चलन असल्याशिवाय मी काहीच खरेदी करू शकत नाही. म्हणजे काय, ते विकत घ्यायचं ते साधन आहे नाही का. तसंच जीवन व्यतीत करण्यासाठी माझ्याकडे कर्म असलं पाहिजे साठ्यात. आणि ते कर्म जर माझ्याकडे असेल तरच मी जीवन व्यतीत करू शकणार. नाही तर काय मी जीवन व्यतीत करू शकणार नाही. मी उद्या इकडं तिथे जाऊ पण शकणार नाही, नोकरी करू शकणार नाही, काहीच करू शकणार नाही. माझ्याकडे कर्म आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. म्हणजे याचा अर्थ काय की आपण ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला देह, आणि देह म्हटल्यानंतर काया आणि आत्मा दादा, आणि त्याच्याबरोबर काय कर्म. आता जीवनामध्ये, जीवन म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये जो मूळ शब्द आहे ना तो जीव. जीवन मध्ये जीव. दादाने काय सांगितलंय, जो जगणार आहे ना तो जीव. कळलं की नाही. जो जगतो आहे ना तो जीव. मग कोणी असेल, आणि त्याचं जे कर्म आहे, त्याची जी क्रिया आहे, त्याचं जे कार्य आहे म्हणजे जीवन. म्हणजे आपण जे काय करतो आयुष्यभर, जे काय करतो ते दुसरं काही नसून काय आपलं जीवन आहे. आणि हे जे जीवन आहे हे इह जगताशी संबंधित आहे. महत्वाचं आहे, दुसऱ्या कोणाशी संबंधित नाही, इह जगताशी संबंधित आहे. ओके. आता आपण जरा अजून पुढे जाऊ. देह प्राप्त झाला, बरोबर आहे. आता देह प्राप्त झाल्यानंतर या देहाने आपण काय करतो, कर्म करतो, बरोबर की नाही. मग आपण काय करतो, आचरण करतो, आपण विचार करतो, बरोबर आहे. आचार असतो, विचार असतो, उच्चार असतो. कळलं की नाही. तर हा जो देह आहे, हा देह, याच्यामध्ये हा बाहेरचा जो देह दिसतो हा पंचभौतिक देह आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, बरोबर. ही 5 तत्व आहे. त्याच्या आतमध्ये सूक्ष्म देह आपण म्हणतो. त्याच्या ठिकाणी 5 कोश आहे. कोणते कोणते, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि व्हेरी गुड. आणि त्याच्याही आतमध्ये लक्षात ठेवा तन्मात्र आहेत. कोणती कोणती तन्मात्र आहेत, स्पर्श, शब्द, रस, रूप आणि गंध, बरोबर आहे. म्हणजे 5 5 5. आता मी जास्त नावं इथे लिहिलेली नाही, कारण आपल्याला जरा पुढे मेन विषयाकडे सरकायचं आहे. आणि ही 15 झाली, आणि त्याच्याबरोबर बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार म्हणून एकूण 19 झाली. या 19 माध्यमांचा विकास आपल्याला करायचा आहे. सिंपल आपण डोक्यामध्ये ठेवूया. आपल्याला काही जास्त कॉम्प्लिकेटेड शास्त्र अमुक तमुक नको आहे. आपण सर्वसामान्य माणसं आहोत. मला कळलं पाहिजे की इथे केंद्रावरती आल्यानंतर मी काय अचीव करणार आहे. मला एवढंच अचीव करायचं आहे की ह्या 19 माध्यमांचा विकास करून घ्यायचा आहे. मला वाटतं म्हणून नाही, दादानी सांगितलं आहे म्हणून. आता ही जी माध्यम आहेत सगळी, जी 19 आहे, ही अव्यक्त माध्यम आहेत. आपल्याला पंचमहाभूत तत्व अशी दिसतात का, तर दिसतात. म्हणजे देह दिसतो, पण काय दिसतात का, नाही. ते व्यक्त होतात आहेत का, नाही. पंचकोश व्यक्त होतात आहेत का, नाही. त्याचा अनुभव येतो. पंचतन्मात्र जे आहे त्या पंचतन्मात्राचा आपल्याला अनुभव येतो. ओके, अनुभूती येते, पण व्यक्त होत नाही, म्हणून त्याला अव्यक्त माध्यम म्हणतात. पण जर आपण आपली काया म्हटली, वाचा म्हटली आणि मन म्हटलं, तर काया, वाचा आणि मन. कायेने आपण काय करतो, दिलेलं तिकडे काय करतो, कायेने आचरण नाही का, वाचेने उच्चार करतो आणि मनाने विचार करतो. ही व्यक्त माध्यम आहे. आता ज्या वेळेला आपण असं म्हणतो की 19 माध्यमांचा विकास करायचा आहे, तर 19 अव्यक्त माध्यमांचा विकास म्हणजेच हाचा अर्थ काया, वाचा आणि मन या तिन्ही माध्यमांचा विकास. कळलं का. अव्यक्त माध्यम 19, व्यक्त माध्यम किती, 3च. म्हणजे ते 19 म्हणजे हे 3 यांचा विकास आपल्याला करायचा. आता आपण असा विचार करूया की समजा एखादा व्यक्ती, समजा आपण अनुभव, तो एका पद्धतीने वागतो, ही एका पद्धतीने वागते, मी एका पद्धतीने वागतो. तिघांच्या आयुष्यामध्ये सुखदुःखाचे प्रश्न, गणित सगळी वेगवेगळी आहेत, बरोबर आहे. आणि ज्यावेळेला आपण सभोवताली बघतो
आपला भाऊ बहीण आई वडील नातेवाईक बाजूचे शेजारचे प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळ्या पद्धतीने चाललेलं आहे. याचं कारण काय? तर प्रत्येकाचा जन्माचा जो प्रकार आहे हा भिन्न असू शकतो. ओके. आणि ही जी भिन्नता आहे ही भिन्नता आपल्याला हळूहळू हळूहळू करून दादांना अपेक्षित आहे त्या लेवलपर्यंत आपल्याला आणायची. आपल्यापैकी आता सगळ्यांना आपण खाली येऊया. जन्माचे प्रकार. तर जन्माचे प्रकार काय? तर जन्माचे प्रकार 3 आहे. एक आहे कर्मपरत्वे, त्याच्यानंतर कार्यपरत्वे आणि तिसरं कारणपरत्वे. आपला जन्म कोणत्या प्रकारचा आहे? सगळ्यांना डोक्यामध्ये क्लिअर असलं पाहिजे. आपण कुठेही पुढे पोचलेलो नाही आहे. आपण कर्मपरत्वेच आहे. कर्मपरत्वेमध्ये सुद्धा 2 आहेत. एक काय? वासनापरत्वे आणि दुसरं काय? इच्छापरत्वे. आपण जन्माला आलो आणि अगदी अलीकडे आपल्याकडे अजूनही आहे ना, असं नाही. वासना आहेत की नाही? आहेत. एक्सेप्ट करायचं. तसं काय, त्याच्यामध्ये कमीपणा नाही आहे. आपण काही संत नाही आहोत. वासना आहे. परंतु त्यांच्या कृपेने ती वासनापरत्वे जो जन्म आपल्याला प्राप्त झाला आहे तो जेवढा आपल्याला शक्य असेल तेवढा पुढे जायचं आहे. म्हणजे इच्छापरत्वेकडे सरकायचं आहे. कळलं की नाही? ओके. आणि जेव्हा आपण इच्छापरत्वेकडे सरकू आणि वासना कमी होतील त्यावेळेला लक्षात ठेवा आपला कर्मपरत्वे जन्म जो आहे ना हा पूर्णत्वाला हळूहळू हळू करून जाणार. या आयुष्यामध्ये नाही. लक्षात ठेवा. कळलं की नाही? ओके. आपण सगळे कर्मपरत्वे आणि वासनापरत्वेच आहेत. पण वासनापरत्वेवर आपण जरासं पुढे सरकलो आहे. कारण का? तर आपण या इथे येऊन पोचलेलं आहे. आता आपल्या तेवढ्या वासना अशा तीव्र राहिलेल्या नाही आहे. कमी झालेल्या आहे. निश्चितपणे कमी झाले. पण शून्य नाही झालेल्या. अजून आहे वासना, नाही असं नाही. पण खूप कमी झालं. खूप कमी झालं. म्हणजे आपण सरकलो की नाही? मी सरकलो. कोणाच्या कृपेने सरकले? त्यांच्या कृपेने सरकले. बरोबर आहे? ओके. आता य जगताचा निरोप घेत असताना जर आपण बऱ्यापैकी इच्छापरत्वे जन्मावर जाऊन किंवा इच्छापरत्वे जन्मापर्यंत पोचून आपण समजा या जगताचा निरोप घेतला म्हणजे इट इज अन अचिव्हमेंट. बस तेवढंच आपल्याला साध्य करायचं आहे. मला कार्यपरत्वे वगैरे विचारत नाही करायचा. कार्यपरत्वे लोक जे आहेत ना हे अनेक जन्मानंतर कार्यपरत्वे असतात. म्हणजे आता आपण म्हणतो की मदर टेरेसा कार्यपरत्वे जन्म, बाबा आमटे त्यांचा जन्म कार्यपरत्वे होता नाही का? आणि त्याच्याही पलीकडे गेल्यानंतर मग कारणपरत्वे आणि कारणपरत्वे जन्म म्हणजे ती जी अवस्था आहे ती अवस्था म्हणजे परमात्मा अवस्था. ती म्हणजे दादांचा जन्म कशासाठी झाला तर विशिष्ट कारणासाठी झाला होता नाही का? तशाच बरेचसे ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म होता, तुकाराम महाराजांचा जन्म होता, बरेच लोकांचा ह्या विशिष्ट कारणासाठी जन्म झालेला आहे. ओके. तो सर्वात शेवटचा आहे. आपल्याला तिथे जाईपर्यंत वेळ आहे. परंतु दादानी काय सांगितलेलं आहे की जरी मी तिथे असलो आणि तुम्ही इथे असलात तरी मला खात्री आहे की तुम्ही एक वेळ मी जिथे आहे तिथे तुम्ही येणार. या जन्मात नाही, अनेक जन्मामध्ये. पण आपला त्याचा विचार करायचा नाही आहे की अरे हे हा जन्म संपला कधी दादांची भेट होईल. आपल्याला तसा काही एक विचार करायचा नाही. आता याच्याबद्दलचं मी प्रमाण पण वाचतो. त्याच्या खाली प्रमाण पण दिलेलं आहे बघा. जे जन्म उन्नतीचं प्रमाण काय? कर्मपरत्वे 90% असतात लोक. म्हणजे आपण सगळे 90% त्याच्यामध्येच आहे. कार्यपरत्वे 10% आणि कारणपरत्वे लाखात 1 नाही का? ओके. आता त्याच्याबद्दल दादानी जे काही सांगितले ते पटकन वाचतो आणि मग आपण पुढे जाऊया. वासनापरत्वे जन्म म्हणजे आधीच्या जन्मामध्ये जेव्हा आपल्याला देहधारणा झालेली होती त्यावेळेच्या आपल्या वासना इतक्या शिल्लक राहिल्या की त्या वासनेने आत्म्याला नंतरचा जन्म घ्यायला भाग पाडले. कळलं का? एवढ्या शिल्लक राहिल्या की त्या वासनाने भाग पाडलं. आता हे आपल्याला गणित बदलायचं आहे ना. आता कसं बघा पुढे. तसेच इच्छापरत्वे जन्म म्हणजे आत्म्याला उपरती झाली
की ज्या राहिलेल्या आपल्या सर्व इच्छा वासना असतील त्या जन्म घेऊन आपण पूर्ण कराव्यात. वासना खेचून नाही आणत आहे. आत्मा म्हणतो मी जाणार पूर्ण करा ज्या काय माझ्या इच्छा वासना राहिल्या आहेत आणि मी जगताचा निरोप घेणार. म्हणजे पहिल्या केसमध्ये वासना घेऊन येते आत्म्याला आणि दुसऱ्या केसमध्ये आत्मा येतो आणि त्याच्याबरोबर इच्छाचा ज्या वासना येतात तो पूर्ण करून निघून जातो. ही आपल्याला स्टेज आता अचीव करायची आहे. कळलं की नाही? अजून आपण आत्मा या अवस्थेला पोचलेलो नाही आहे. लक्षात ठेवा, आपण पहिल्या स्टेजमध्येच आहोत. ते म्हणजे काय? जीवात्मा स्टेजमध्येच आहोत. हां, कार्यपरत्वे जन्मात आत्मा जन्म घेतो. तो मानव कल्याणार्थ काहीतरी कार्य करायची त्याची इच्छा असते म्हणून. म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे, म्हणजे आत्ताच उदाहरणं दिली ना, मदर टेरेसाचं उदाहरण दिलं, बाबा आमटेंचं उदाहरण दिलं. विशिष्ट कार्यासाठी होतं की नाही, त्यांचं काय होतं, लेप्रोसीसाठी त्यांनी काम केलं, बरोबर आहे. मग त्याला विशिष्ट कार्यासाठी त्यांची इच्छा होती, मानव कल्याणासाठी हे कार्य करायची. त्यांनी जन्म केल्यानंतर ते देवदेव देवदेव करत बसले का? देवाचं नाव पण त्यांनी घेतलं नसणार, कारण का त्याची गरजच नाही आहे. ओके, त्यांनी फक्त एवढंच ठरवलं की मानवतेसाठी कार्य करायचं. आता मानवतेसाठी कार्य करायचं म्हटल्यानंतर त्याला देवाची वगैरे गरजच नाही आहे. ओके, आणि त्याच्यानंतर कारणपरत्वे जन्मात आत्म्याचा जन्म ईश्वर प्रेरित असतो. म्हणजे देव पाठवतो, जा खाली आणि हे काम करून ये. सगळ्या विभूतींचा जन्म काय आहे? कारणपरत्वे होता. कळलं का? हे तो ईश्वर प्रेरित असतो. हा तिघांमधला फरक आहे. आता आपण आहोत पहिल्या स्टेजमध्ये, कुठे? वासनापरत्वे. आपण सरकतोय, कुठे जातोय? इच्छापरत्वेमध्ये, बरोबर आहे. पुढे आपल्याला कुठे जायचं आहे? कार्यपरत्वे. म्हणजे पुढे म्हणजे पुढच्या जन्मातच होईल असं नाही आहे, पण ती स्टेज आहे कार्यपरत्वे. आणि त्याच्यानंतर कारणपरत्वे. आता ज्या वेळेला आपण पहिल्या स्टेजमध्ये असतो ती जी अवस्था आहे माणसाची तिला म्हणतात जीवात्मा. पुढचा जो असतो कार्यपरत्वे त्याला म्हणतात आत्मा. आणि त्याच्यानंतरचा जो आहे तो काय आहे? परमात्मा. ओके, म्हणजे वंदनीय दादा म्हणतात, बघा हे महत्त्वाचं आहे वाक्य. वंदनीय दादा म्हणतात, कर्मपरत्वे अवस्थेत जरी तुम्ही हा जन्म घेतला असेल, घेतलाय ना आपण. वंदनीय दादा म्हणतात, कर्मपरत्वे अवस्थेत जरी तुम्ही हा जन्म घेतला असेल आणि ह्या जन्मी किंवा पुढे अनेक जन्मापर्यंत जरी कार्यपरत्वे किंवा कारणपरत्वे जन्माची अवस्था जरी प्राप्त झाली नाही, तरी त्या अवस्था याच जन्मी तुम्हाला अनुभवता येतात. त्याची झलक देतात आपल्याला. कळलं की नाही? आपल्याकडनं अशी एखादी कोणती तरी गोष्ट घडवतात. कळलं की नाही? अरे आपण असं म्हणतो ही माझी पात्रता नाही बाबा, पण झालं माझ्याकडनं ही गोष्ट. कळलं की नाही? हे घडलं कारण का? तुम्हाला झलक द्यायची की तुमच्यामध्ये पात्रता आहे, पण ती तुम्हाला पात्रता अजून डेव्हलप, तुम्ही म्हणजे आपल्या सगळ्यांना पात्रता आपल्याला डेव्हलप करायला पाहिजे. पण दादांचे वाक्य किती महत्त्वाचं आहे. कर्मपरत्वे जन्म आहे मान्य, पण कर्मपरत्वे जरी जन्म असला तरी कार्यपरत्वे जन्म आणि कारणपरत्वे जन्म याची झलक ते देतात आपल्याला, या आयुष्यामध्येच देतात. आपल्याला कधी प्राप्त होणार माहीत नाही. आता सर्वात शेवटचा, जीव म्हणून आपण 84 लक्ष योनीतून स्थित्यंतर होत 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 मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झाला. आणि मनुष्य जन्म जेव्हा आपल्याला प्राप्त झाला म्हणजे आपल्याला जीवात्मा म्हणून आपण जन्माला आलो, बरोबर. आता आपल्याला पुढे कुठे जायचं आहे? आत्मा. त्याच्यानंतर कुठे जायचं आहे? परमात्मा. आणि हे कधी शक्य आहे? अनेक जन्मांचं हे अंतिम ध्येय आहे. आपण लक्षात ठेवा त्या ट्रॅकवरती आहोत, खूप मागे आहोत आपण, पण डेफिनेटली त्या ट्रॅकवरती आहोत. कारण आपल्याला गुरुनी आपला हात धरलेला आहे आणि गुरुनी सांगितलं आहे की तुम्ही जिथे मी आहे त्या ठिकाणी तुम्ही एकदा येणार. एकदा म्हणजे ह्या काळामध्ये असं नाही, अनेक जन्मांमध्ये तिथे तुम्ही पोचणार आहात. मग असं जर असेल, मग आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे? प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे? आणि तो दृष्टिकोन कसा असला पाहिजे, काय आपण करता कामा नये. ओके, त्याच्यासाठी आजची मुलाखत.
आता तिकडे बघायची गरज नाही, मी सांगतोय ते वाचतो, तिकडनं आपण सुरुवात करू. हो. काही समजलं नाही तर हात वरती करा. या जन्मात प्रत्येक मानवाला संपत्ती, संतती, विद्या, बरोबर आहे, संपत्ती, संतती, विद्या, आरोग्य व समाधान ही सुखी हवी असतात. आपल्याला जर विचारलं तर आपली काय मोठ्या काय गरजा नाहीत, सुख, शांती, समाधान आपण म्हणतो. मग त्याच्यामध्ये काय संतती, संपत्ती सगळ्या गोष्टी मिळाल्याच पाहिजे नाही का. आपल्याला जन्माला घालताना जेवढे अत्यावश्यक आहे तेवढे सर्व विधात्याने आपल्याला दिलेले आहे. म्हणजे काया, वाचा आणि मन दिलं पहिली गोष्ट, कर्मेंद्रिय दिलं, ज्ञानेंद्रिय दिली, बरोबर आहे. या सर्व गोष्टी दिल्या आहेत. याचा अर्थ असा नव्हे की त्या ज्या 5 गोष्टी आहेत ना, कोणत्या संपत्ती, संतती, विद्या, आरोग्य, समाधान यांची आवश्यकता नाही. आवश्यकता आहे, पण विधात्याने आपल्याला सगळं काही दिलेलं आहे, परिपूर्ण दिलेलं आहे. फक्त आपण त्याचा विनियोग कसा करत नाही, त्याचं किती इम्पॉर्टन्स असलं पाहिजे याची जाणीव आपल्याला नाही आहे. ओके. आपल्याला या सर्व गोष्टी देव देईल, म्हणजे कोणत्या संपत्ती, संतती, विद्या देईल अशी आपली भावना असते व त्याकरिता अनादिकालापासून रूढ झालेल्या मार्गाचा आपण अवलंब करत असतो. कोणीतरी काहीतरी सांगितलेलं कळलं की नाही, घराण्यामध्ये हे असं करायचं आहे, ते करतो, कळलं की नाही. न समजून घेता रूढ झालेल्या ज्या काय आहेत त्या रूढ झालेल्या मार्गाचा आपण अवलंबन करतो. म्हणजे उदाहरणार्थ दादा काय म्हणतात, पोथी पुराण वाचतो, जपजाप्य करतो, विधी करतो, यज्ञयाग करतो, पण या सर्व गोष्टी ज्ञानाने करत नाही, तर केवळ रूढी परंपरा म्हणून करतो. त्यासाठी कोणाकडून आपण मार्गदर्शन घेत नाही. सांगितलं यांनी करतो, तो करतो म्हणून मी करतो, काकांनी सांगितलं, मावशांनी सांगितलं, आपल्याला आपल्या घरामध्ये असं करायला पाहिजे म्हणून. संदीपनी त्या दिवशी काय सांगितलं, ज्ञानी व्हा. हे सगळं करायचं कशासाठी, ज्ञानी होण्यासाठी आपल्यालाही करायचं आहे, कळलं की नाही. समजून घेतलं पाहिजे. आता कसं आहे, ह्याच्यामध्ये कोणाला दोष देण्यासारखं नाही आहे. आम्ही सुद्धा ज्या वेळेला मार्गामध्ये येण्यापूर्वी बऱ्याच गोष्टी होत्या, हे ते करत होतो, काय माहीतच नव्हतं, सगळे सांगतात आपण करतो, कळलं की नाही. परंतु आता जेव्हा दादानी सांगितलं की बाबा या गोष्टी करायच्या, या गोष्टी करायची गरज नाही, आवश्यकता नाही आहे, कळलं की नाही, तर आपल्याला त्याच्यामध्ये बदल करता यायला पाहिजे. मी एक साधं उदाहरण त्या दिवशी मला तेव्हाच मी सांगणार होतो. त्या दिवशी आपली संगीत सेवा होती, बरोबर आहे. आणि संगीत सेवेला तुमच्यापैकी काही लोक तर आले असते. तर त्या दिवशी आपल्याकडे प्रज्ञेन राऊत यंग, म्हणजे आता अनुभव वगैरे कसे सगळे यंग आहेत, लक्षात ठेवा. साईराज आहे, अनुभव आहे, त्याच्यानंतर प्रज्ञेन आहे. तर तो प्रज्ञेंनी संगीत सेवेमध्ये भाग घेतला. आता त्याची आजी आदल्या दिवशी एक्सपायर झाली, आदल्या दिवशी, आईची आई. ओके. आता आपल्या डोक्यामध्ये, म्हणजे माझ्या डोक्यामध्ये आला की हे असं कोणाच्या तरी डोक्यामध्ये येणार, अरे 3 दिवस झाल्याने कसा काय केंद्रावरती आला, कळलं की नाही. म्हणजे आपण कुठच्या गोष्टीला महत्त्व देतो, कळलं की नाही. कोणतरी माझा चुलतचा चुलत कोणतरी गावी एक्सपायर झाल्यानंतर मला इथे सुतक लागतं. दादानी काही सांगितलेलंच नाही असं करा आणि तुम्ही देवापासून लांब राहा. तुम्ही फक्त काय करता, पळवाट काढताय त्या गोष्टी टाळण्यासाठी. पवित्र मन ठेवा आणि सांगा, जे कोण गेलेत ना त्यांच्यासाठी प्रार्थना करा की चांगली गती प्राप्त होते, पण माझं कर्तव्य मला करायला पाहिजे. मग संगीत सेवा ही गुरूंच्या चरणी अर्पण करणं हे जास्त महत्त्वाचं आहे की तो तेवढासा फक्त की बाबा 3 दिवस आहे आणि मग केंद्रावरती पूजा बिजा तुम्ही करू नका. ठीक आहे, काही गोष्टी दादानी सांगितल्या त्याप्रमाणे आपण पाळतो, परंतु याचा अर्थ असा नाही आहे काही गोष्टींच्या बाबतीत, बायकांच्या बाबतीत अडचणी येऊ नका, सांगितलेलं आहे, कळलं की नाही, ते आपण पाळतो. परंतु असं समजा एखादी गोष्ट असेल, संगीत सेवा आपण अर्पण करत असेल, तर त्याचा काही विचार करण्याची गरज नाही आहे. एक उदाहरण मला आठवलं म्हणून सांगितलं.
असं आपण प्रत्येक गोष्टीमधनं लक्षात ठेवा, या छोट्या छोट्या क्षुल्लक क्षुल्लक गोष्टीमधनं बाहेर पडलं पाहिजे. आता हा काहीतरी झालं, अरे मला त्रास झाला, तो काहीतरी त्यांनी केलं, मला त्रास झाला, आणि बाजूचे माझ्याकडे बघतात, त्याचा मला त्रास होतो. अशा सगळ्या गोष्टी आपण स्वतःहून त्या कर्मांना बोलवतो आणि स्वतःला त्रास करून घेतो. ओके. तर गुरुमार्गात आल्यावर सद्गुरु कृपेचा लाभ आपणास व्हावा व आपल्या सर्व अपेक्षा पूर्ण व्हाव्यात असे आपल्याला वाटत असते. प्रत्येकाचं आहे ना, आपण आलो हळूहळू सगळ्या आपल्या अपेक्षा ज्या आहेत पूर्ण व्हायला पाहिजे. पण वंदनीय दादा म्हणतात, एकदा गुरुकृपा झाली की अपेक्षा करण्याचे काही कारणच उरत नाही. हे वाक्य वाटतं सोपं, पण तसं नाही आहे. कळलं का? काय म्हणतात दादा, की एकदा गुरुकृपा झाली ना की आपण अपेक्षा करण्याचं कारणच नाही आहे. कारण आपण त्यांच्या चरणाच्या त्यांच्या डोकं ठेवलं की नाही तिथे, आता ते सांभाळणार. आपल्यासाठी चांगलं काय वाईट काय ते ठरवणार. पुन्हा पुन्हा दादांना सांगायची गरज नाही आहे, दादा तुमचं माझ्याकडे लक्ष नाही आहे, हे नाही केलं तेही नाही केलं. कळलं की नाही? जेव्हा करायचं तेव्हा करणार, आणि जर तुमच्यासाठी योग्य नसेल, म्हणजे आपल्यासाठी जर ते योग्य नसेल तर होणारच नाही. कळलं की नाही? जे काय असेल एकदा त्यांच्या चरणावरती आपण डोकं ठेवल्यानंतर आपल्याला फक्त काय करायचं आहे, श्रद्धा आणि सबुरी ठेवायला पाहिजे. हां, तेव्हा आपल्या त्या अपेक्षा पूर्ण होत नाही. कोण सांगू शकतो कारण काय? आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत याचं कारण काय? काय बघा, लक्षात ठेवा, मी पण तुमच्याबरोबर अभ्यास करतोय, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला पण माहिती अशातला भाग नाही. तुम्ही सांगा ना, तुम्हाला काय वाटतं? म्हणून नाही, आता समजा याचं काम होत आहे पण माझं नाही होत आहे, तिचं होत आहे. काय एक्झॅक्टली, म्हणजे आपली जी जन्मविकृती आहे ना, ती जन्मविकृती आणि कर्म दोषास्पद परंपरा, जी आपली कर्मामध्ये जी दोष आहेत ना, ते वेगवेगळे आहेत. माझे वेगळे, हिचे वेगळे, त्याचे वेगळे, त्याचे वेगळे. त्याचे सगळं मोकळं झालं तर फटाफट त्याची कामं होतात, माझे अजून पण व्हायची आहेत. बरोबर आहे? असं प्रत्येकाचं वेगवेगळं आहे, लक्षात ठेवा. कळलं की नाही? एक पुढे एक सुंदर वाक्य आहे, कळलं की नाही, की जीवन म्हणजे ना मोठी कठीण परीक्षा आहे. कळलं का? जीवन जगणं ही एक कठीण परीक्षा आहे, आणि त्याच्यामध्ये त्या परीक्षेमध्ये बरेच जण नापास होतात किंवा अयशस्वी होतात. त्याचं कारण सांगितलं. याचं कारण कळलं की नाही, आपण कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय, आपण अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो दुसऱ्याचं, परंतु आपल्याला माहीत नाही की प्रत्येकाचा क्वेश्चन पेपर वेगवेगळा आहे, प्रत्येकाची प्रश्नपत्रिका भिन्न आहे. लक्षात ठेवा. म्हणजे जर मी त्याची कॉपी केली आणि उत्तर लिहिलं तर मी फेलच होणार, कारण माझी प्रश्नपत्रिका वेगळी आहे, तिची वेगळी आहे, त्याची वेगळी आहे. म्हणून जीवन कठीण परीक्षा आहे, पण लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या प्रत्येकाची वेगळी आहे, त्यामुळे कंपॅरिझन करायचंच नाही. वंदनीय दादांनी जेव्हा 8 संमेलनं घेतली तेव्हा पहिल्या संमेलनामध्ये पहिल्याच पानावरती असं म्हटलेलं आहे, पहिल्या संमेलनामध्ये, की आपण दुःखी का होतो? आपण दुःखी एवढ्यासाठी होतो की मी सगळं काय माझं व्यवस्थित चाललं आहे, पण बाजूच्यानी कोणीतरी एक रिकामी प्लॉट पडला होता, तिथे कोणीतरी नवीन घर बांधलं, ते त्यांनी घर बांधल्याबरोबर मला दुःख व्हायला लागलं. कळलं की नाही? कंपॅरिझन, त्या कंपॅरिझनमध्ये आपण दुःखी होतो. हे अवॉइड करा. आता इट इज टाईम. विचार करायला, आणि डिफिकल्ट असं नाही आहे, सोपी गोष्ट आहे, लक्षात ठेवा. इट इज नॉट इझी, पण त्यांचा जर कृपाशीर्वाद असेल तर आपण ते निश्चितपणे करू शकतो. कळलं की नाही? प्रयत्न करायला पाहिजे. आज सामान्य माणसाची अशी अवस्था असते की एखादी गोष्ट त्याच्या मनाविरुद्ध घडली तर तो चटकन देवाला किंवा दैवाला दोष देऊन मोकळा होतो. ओके, आपण आता देत नाही तेवढं, पण एक वेळ होती. कळलं की नाही? जीवनात प्रत्येक गोष्ट
आपल्या इच्छेप्रमाणे घडावी असे आपले मत असते. परंतु आपले हे जीवन कोणाच्या इच्छेनुसार आपल्याला मिळाले आहे याचा विचार आपण केला पाहिजे. आपल्याला ह्या जो जन्म प्राप्त झालेला आहे हा कोणामुळे प्राप्त झालेला आहे याचा आपण विचार करायला पाहिजे. आपल्याला नंतर हळूहळू आपला विषय समजून घ्या. तिकडे आपलं ध्येय बघा. आपलं काय आहे ध्येय? जन्माचं कारण शोधायचं. आपल्या जन्माचं कारण काय ते आपण तिथे हळूहळू जातोय. प्रत्येकाचं जन्माचं कारण वेगवेगळं असू शकतं, कळलं की नाही? पण ते कसं समजायचं? आणि माझं जन्माचं कारण श्रेष्ठ त्याचं कनिष्ठ असं नाही आहे. प्रत्येकाला लक्षात ठेवा त्याचा जन्माचे कारण जे आहे हे त्याच्या म्हणजे त्याची जी काय म्हणतात ती पात्रता आहे, त्याची कॅपॅसिटी आहे, हे सगळं बघून देवानेच ठरवलेलं आहे की याच्या जन्माचं कारण हे. सगळेच डॉक्टर होतात का? नाही. काही इंजिनियर्स होतात, ओके, काही शिंपी होतो, काही घरी असतात. सगळ्या प्रकारचे लोक आपल्याला दिसतात या जगात. त्या प्रत्येकाचं जन्माचं कारण वेगवेगळे आहे. परंतु जे काही जन्माचं कारण आहे ते आपलं आपण ओळखायला पाहिजे. आणि ते न ओळखता आपण काय करत बसतो? आपण दुसऱ्याचा क्वेश्चन पेपर घेऊन तो सोडवत बसतो, मगाशी सांगितल्याप्रमाणे. आज आपल्या दृष्टीसमोर असणारी सृष्टी ही निसर्गाची निर्मिती आहे. आणि ह्या विश्वात जे काही अस्तित्वात आहे ते सर्व निसर्ग परत्वे कार्य करीत आहे. बरोबर आहे ना? निसर्ग परत्वे सगळं कार्य चाललंय की नाही? सूर्य उगवतो, वावळतो, चंद्र येतो, पाऊस पडतो, सगळ्या गोष्टी निसर्गाप्रमाणे होतात की नाही? असं होतं का कधीतरी बाबा सूर्य आलाच नाही असं होतं? नाही. ते निसर्ग परत्वे कार्य करीत आहे. मानवाला प्राप्त झालेले जीवन ही सुद्धा निसर्गाचीच कृपा आहे. 84 लक्ष योनीतून म्हणजे कीटकापासून आपण जन्म घेतला. त्या कीटकापासून स्थित्यंतर होत 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 मनुष्य म्हणून आपल्याला जीवात्मा म्हणून आणून सोडलं, कळलं की नाही? तेव्हा आपली काळजी कोण घेत होतं? निसर्गच घेत होता ना, कळलं की नाही? निसर्गच आपला गुरु होता. आणि प्रत्येक वेळेला जी काही कमतरता होती ती कमतरता हळूहळू 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 भरून काढली. आणि जेव्हा आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला त्या मनुष्य जन्मामध्ये सगळ्या ज्या कमतरता ह्या 84 लक्ष योनीमध्ये होत्या त्या सगळ्या भरून निघाल्या आणि आपल्याला परिपूर्ण असा मनुष्य करला. आणि हा परिपूर्ण मनुष्य जो होता तो जन्माला घातला. आता त्या परिपूर्ण मनुष्यामध्ये आपण काय केलं? अपूर्णत्व निर्माण केलं. म्हणजे देवाने आपल्याला काय सांगितलं होतं? देवाने साधा सोपा संदेश दिला होता. काय? मनुष्य म्हणून जन्माला आहे ना, फक्त एवढंच कर, ज्ञान प्राप्त कर. ज्ञान अतिशय महत्त्वाचं. दादांनी नेहमी ज्ञानालाच महत्त्व दिलं आहे. ज्ञान प्राप्त कर आणि जे काय ज्ञान प्राप्त केलेलं आहे ते इह जगताला दे आणि या जगताचा निरोप घे. बस जे काय तुला प्राप्त होईल ते दुसऱ्यांना दे आणि इह जगताचा निरोप घे. आपण ते न करता बाकीच्या गोष्टी आपण करत बसलो. मग ते ऋणानुबंध आले, नको असलेल्या आपण गोष्टी केल्या, ओके ना, आणि मग आयुष्यामध्ये दुःख आले. संदीपने त्या दिवशी काय सांगितलं? ज्या वेळेला दादानी विचारलं बाबांना की बाबा मी काय करायला पाहिजे, तर मला एक असा आयडियल माणूस दाखव, कळलं की नाही? असा माणूस दाखवा की बाबा हा असा मनुष्य असला पाहिजे. मग त्याप्रमाणे मी सगळ्या माझ्या जे काही जी काही करायचं आहे, विमोचन म्हणा, पुढची जी दीक्षा आहे, मुक्त, सगळ्या गोष्टी मी त्याप्रमाणे करेन. त्यावेळेला बाबांनी दादांना मनुष्य दाखवला, असा मनुष्य असला पाहिजे. तुम्ही विचार करा की अशा प्रकारचा गुरुमार्ग कुठे सापडणार? आणि हे दादांनी स्वतः सांगितलेलं आहे की मला जेव्हा दाखवलं तर त्यावेळेला मला कळलं की बाबा हा मनुष्य म्हणजे आता सतीश पै, या सतीश पैमध्ये काय काय कमी आहे? 1 2 3 4 10 15 20 25 गोष्टी कमी आहेत आणि हे एवढं सगळं पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये या सगळ्या 20 गोष्टी लागणार, याला 10 लागणार, याला 5 लागणार. मग त्याप्रमाणे सगळा विचार करून दादांनी सिद्धता केल्या आणि आपल्यामध्ये ज्या काही कमतरता भरून काढायचा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्याच्यासाठी त्यांनी ही सगळी साधनं सिद्ध केली. कर्म विमोचन, वंश विमोचन, ऋणमोचन, मूळ विचार दादांचा आहे, लक्षात ठेवा. आणि त्याला नंतर मार्गदर्शन आणि सहाय्य
विभूतीने केलेलं आहे. कारण का तर ही विश्वनियंत्याची तशी योजना होती. कळलं की नाही? आज आपल्या दृष्टीसमोर असणारी सृष्टी निसर्गाची निर्मिती आहे आणि या विश्वात जे काही अस्तित्वात आहे ते सर्व निसर्ग परत्वे कार्य करत आहे. मानवाला प्राप्त झालेले जीवन ही सुद्धा निसर्गाचीच कृपा आहे. पण मनुष्य मात्र आयुष्यातील प्रत्येक क्षणी त्या निसर्गाच्या विरुद्ध कार्य करण्यास प्रवृत्त होतो. त्यामुळे त्याला पावलोपावली अपयश व दुःख अनुभवावे लागते. जनावरांच्या बाबतीत, प्राण्यांच्या बाबतीत, पक्ष्यांच्या बाबतीत ते काय करतात? निसर्गाच्या नियमाप्रमाणेच जातात ना. त्यांच्या आयुष्यामध्ये दुःख नाही. मग पुढेचं अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. आता की हा निसर्ग असतो, कळलं की नाही? आता काय काय लोक काय म्हणतात की कशावर देव आहे, कळलं की नाही? ओके, भगवंताचं अस्तित्व आहे का? खरोखरच अस्तित्व आहे का? आता भगवंत म्हणा, निसर्ग म्हणा, ओके, महाशक्ती म्हणा, एकच आहे त्या गोष्टी. तर याचं खरंच अस्तित्व आहे का? तर त्याच्यात एक गोष्ट आहे, सुंदर गोष्ट आहे. आपल्याला माहिती आहे थॉमस एडिसननी अनेक शोध लावले. म्हणजे एक म्हणजे आपला बल्ब, कळलं की नाही, ग्रामाफोन, असे बरेच सारे शोध लावले. तर ते एकदा रेल्वेने प्रवास करत होते. तर त्यांच्याबरोबर तिथे त्यांच्या सहप्रवासी जो होता ते एक प्रोफेसर होते. आणि ते एडिसन जे होते ते जरी शास्त्रज्ञ असले तरी ते बायबल वाचत बसले होते. तेवढा तो प्रोफेसर काय म्हणाला की काय करतोय तू? एवढा तू तरुण दिसतोय आणि काय पुस्तक देवाचं पुस्तक वाचताय, फेकून दे, कळलं की नाही? देव बिव काय नसतो काही. एडिसन गप्प बसले, काही बोलले नाहीत. आणि त्याच्यानंतर मग त्या प्रोफेसरची हे आली, काय उतरायची वेळ आली. त्या प्रोफेसरनी एडिसनला एक कार्ड दिलं. म्हणाले की तुला जर काय लागलं ना तर मला कॉन्टॅक्ट कर या कार्ड. आणि मग एडिसननी सुद्धा आपलं कार्ड त्याला दिलं. त्यांनी काय बघितलं नाही, ते खिशात ठेवलं आणि तो घरी गेला. प्रोफेसर घरी गेल्यानंतर त्याच्यानंतर कधीतरी कपडे धुवायला काढत असेल त्याला ते कार्ड सापडलं. अरे कार्ड आहे म्हणून बघितलं तर त्याच्यावरती लिहिलं थॉमस एडिसन. आणि थॉमस एडिसन म्हटल्यानंतर त्यांनी काय काय शोध लावले ते त्याला माहीत होतं प्रोफेसरला. तर म्हणाले अरे बापरे, एवढा मोठ्या व्यक्ती मला भेटले आणि त्याच्यानंतर मी त्याची मस्करी केली आणि हे सगळं झालं सर. पण त्यांनी काय केलं, फोन केला आणि सांगितलं की मला तुम्हाला भेटायचं आहे. तर ते म्हणाले ठीक, साधी गोष्ट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय नाही, परंतु किती महत्त्वाचं त्याच्यामध्ये अर्थ आहे ते समजून घ्या. की म्हणाला की मला तुम्हाला भेटायचं आहे. तो आला भेटायला एडिसनला. आणि एडिसननी आपली लॅबॉरेटरी वगैरे होती ती त्याला नेऊन दाखवली. हे असं आहे, अमुक आहे, तमुक आहे. म्हणाले अरे बापरे, हे एवढं तुम्ही, हे सगळं तुम्ही केलं? तर म्हणाले नाही नाही, हे सगळं रेडीमेडच होतं आणि मी फक्त इथे काम करतो आहे फक्त. म्हणाले मस्करी करू नका माझी अशी. म्हणाले नाही खरंच, तुम्हीच जर त्या दिवशी म्हणालात ना, कळलं की नाही, देव नाही, अमुक नाही, तमुक नाही. तर म्हटलं हे कोणीतरी क्रिएट केल्याशिवाय, निर्माण केल्याशिवाय हे होऊ शकेल का? नाही. म्हणजे ज्या वेळेला एखादं क्रिएशन असतं, इंग्लिशमध्ये एखादं क्रिएशन असतं तर तिथे क्रिएटर हा असलाच पाहिजे. जेव्हा एखादी निर्मिती होते त्या निर्मिती म्हटल्यानंतर तिथे निर्माता हा असलाच पाहिजे. मग हे जे ब्रह्मांड जे आहे हे ब्रह्मांड निर्माण झालं की नाही? मग ब्रह्मांड जर निर्माण झालं तर त्याचा कोणतरी क्रिएटर असलाच पाहिजे. हे कळलं की नाही? देव आहे, कळलं की नाही? जेव्हा त्याला कळलं म्हणजे आपण कसा विचार करायला पाहिजे. याचे वाक्य अतिशय सुंदर आहे. वेअर देर इज अ क्रिएशन देर शुड बी अ क्रिएटर. विदाउट अ क्रिएटर देर इज नो क्रिएशन. ओके, म्हणजे जिथे निर्मिती आहे तिथे निर्माता हा असलाच पाहिजे आणि निर्मात्याशिवाय निर्मिती शक्य नाही. आताच अर्थ देवाचं अस्तित्व आहे. आता तुम्ही मला सांगा, आई नसेल तर मूल होईल? नाही ना. काही जरी झालं लक्षात ठेवा, सॅरोगेटी अमुक तमुक काही, पण आई पाहिजेच की नाही? म्हणजे क्रिएटर पाहिजेच तरच मूल जन्माला येऊ शकतं की नाही? किती सोपा आणि साधा सिद्धांत हा त्यांनी त्यावेळेला मानला. पुढे जाऊ.
बोर होत आहे का? कळतंय ना? निसर्गाचा स्वाभाविक धर्म असा आहे की ज्या बीजापासून झाडाची उत्पत्ती होते त्या झाडाला पुनश्च तेच बीज फळरूपाने येणे साहजिकच आहे ना. म्हणजे ज्या झाडाचे पूर्ण ते म्हणजेच त्या झाडाचे पूर्णत्व आहे. आंब्याच्या झाडाला सफरचंद लागेल का? नाही. आंब्याच्या झाडाला आंबा आला म्हणजे त्याचं पूर्णत्व झालं, नाही का? त्याचप्रमाणे ज्या निसर्ग परत्वे आज आपल्याला मानवी जन्म प्राप्त झाला आहे त्या निसर्गाची ओळख करून घेणे व त्यातच सामावून जाणे म्हणजेच आपले पूर्णत्व. सोपं वाक्य वाटतं, डिफिकल्ट आहे. पुन्हा वाचतो ते वाक्य. झाडाच्या बाबतीत कळलं आपल्याला, बरोबर आहे, पूर्णत्व कशामध्ये. त्याचप्रमाणे ज्या निसर्ग परत्वे आज आपल्याला मानवी जन्म प्राप्त झाला आहे त्या निसर्गाची ओळख करून घेणे. कळलं का? आपण निसर्गाची काय ओळख करून घेतली आहे? काहीच करून घेतलेलं नाही आपण. तो चंद्र उगवत आहे, तो सूर्य उगवत आहे, मावळत आहे, पाऊस पडत आहे, पण काय नेमकं घडतंय याचा विचार केला का? डोळे बंद करून शांतपणे कधी विचार केला का? नाही. मी तुम्हाला सांगत आहे, मी पण नाही केलेला, आपण सगळेच. ओके. त्या निसर्गाची ओळख करून घेणे व त्यातच सामावून जाणे, त्याच्यामध्ये समरस होणे, एकरूप होणे म्हणजे आपलं पूर्णत्व आहे. बाकी वेगळं काही नाही. वास्तविक निसर्गात सर्वश्रेष्ठ समजला जाणाऱ्या मानवाने आपल्या जन्माचे कारण काय आहे हे शोधलं पाहिजे. पहिलं वाक्य आत्ता दादाने सांगितलं की नेमकं मला जन्माला कशासाठी घातलेलं आहे देवाने. कळलं की नाही? ओके. नाहीतर कोणतरी काय करतं, हां माझं हे नाही होत, ते नाही होत. कळलं की नाही? त्या गोष्टी सगळ्या क्षुल्लक आहेत. मनुष्य जन्म म्हणून आपल्याला जेव्हा प्राप्त केलेला आहे, लक्षात ठेवा, त्यावेळेला ही गोष्ट नाही होत, ती गोष्ट नाही होत, हा माझ्याकडे बरं नाही बघत, ऑफिसमध्ये असं आहे, तसं आहे, तसं आहे, या गोष्टी अतिशय क्षुद्र आहेत, लक्षात ठेवा. पण आपण त्याच गोष्टींना इतकं महत्त्व देतो आयुष्यामध्ये की माझं मूळ जन्माचं कारण काय आहे हे आपण विसरतो. पुढे अजून एक दोन गोष्टी बघूया कसा आपण विचार करायला पाहिजे, पण आपण तसं करत नाही. ओके. प्रत्येक मानवाच्या जीवनाचे काही एक प्रधान कारण असते व त्या प्रधान कारणाची ओळख करून घेणे हेच प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. प्रत्येक मानवाच्या जीवनाचे एक प्रधान कारण असते व त्या प्रधान कारणाची ओळख करून घेणे हेच प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. समजूया. आता समजा एखादा कोणतरी शिक्षक असतो, बरोबर आहे, त्याला कळतं की बाबा हा शिक्षकी पेशा मला जमतो, त्याच्यामध्ये मला सक्सेस मिळतं, मी शिकवलं पाहिजे, हे माझ्या म्हणजे प्रापंचिक कारण मी सांगतो, हा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पारमार्थिक कारण हे पुढे समजणार आपल्याला, पण प्रापंचिक प्रपंचामधनंच आपल्याला तिकडे जायचं, लक्षात ठेवा. जर एखादा शिक्षक असेल तर तो ते शिक्षकी पेशा तो व्यवस्थितपणे तो करणार, त्याच्यामध्ये त्याला मॅक्सिमम सक्सेस मिळणार. एखादा समजा डॉक्टर असेल, बरोबर आहे, त्याचं समजा पृथ्वी तत्व जास्त प्रखर असेल, कळलं की नाही, तर तो डॉक्टर होतो. आणि तो डॉक्टर जर झाला तर तो उत्तम डॉक्टर होतो, तर त्यांनी त्याच्यामध्ये एक्सेल करून त्यांनी पुढे जायला पाहिजे. आता काय घडतं सांगतो, शिक्षक असेल, डॉक्टर असेल, कोणी असेल, एक व्यवसायाने सुरुवात करतात आणि नंतर मग कळतं अरे आता आपल्याकडे भरपूर पैसा झाला, नाही का, आता मी हॉटेल टाकतो, डायव्हर्सिफिकेशन. कळलं का? मी रेसॉर्ट उघडतो, डायव्हर्सिफिकेशन. याच्यामध्ये सक्सेस मिळत नाही अशातला भाग नाही, पण जो सक्सेस तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये मिळाला असता तो सक्सेस तुम्हाला इथे मिळत नाही. तुमच्या जीवनाचं कारण ते होतं. एखादी समजा गृहिणी आहे,
काही पैसे कमवत नाही, पण उत्कृष्ट जेवण करून घालते घरी येणाऱ्या सगळ्या लोकांना. कळलं की नाही? उद्या तिने म्हटलं नाही नाही मी जेवण बिवण काही करणार नाही, कळलं की नाही, त्याच्यापेक्षा मी जाऊन कुठेतरी एक 5,000 रुपयाची नोकरीच करते. कळलं की नाही? ते तिच्या जीवनाचं कारण नाही आहे. तिच्यासाठी ते तिच्या अंगामध्ये ते सगळे गुण का घातले आहेत? कारण तिने त्याच्यापासून दुसऱ्यांना समाधान द्यायचं आहे. कळलं की नाही? मग तिने ते समाधान, हे तिचं पहिल्यांदा कर्तव्य आहे. कर्तव्य, आणि त्याच्यासाठी तिला कळलं पाहिजे अरे देवाने हे माझ्यामध्ये दिलेलं, दुसऱ्यामध्ये दिलेलं नाही. म्हणजे माझ्यामध्ये असलेले जे गुण आहेत ना, ते गुण मला ओळखता यायला पाहिजे. एकदा एक पक्षी असतो, तो मधमाशी असते. त्या मधमाशीला तो पक्षी विचारतो, अरे तू एवढी मेहनत करते सगळं, कळलं की नाही, आणि मेहनत केल्यानंतर तू एवढा मध गोळा करते, आणि मध गोळा केल्यानंतर मनुष्य येतो आणि ते सगळं चोरून घेऊन जातो, तुला त्याचं दुःख होत नाही? तर ती मधमाशी किती सुंदर उत्तर देते. ती म्हणते काय माहिती आहे का, मी केलेला मध ती चोरू शकते, परंतु मध तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ना, ती माझ्यापासून चोरू शकत नाही. कळलं का? ती मलाच माहिती आहे, ती नाही चोरू शकत. त्याचप्रमाणे एखादी समजा गृहिणी आहे, सुंदर जेवण करते ती, कळलं की नाही, तर तिने केलेलं जेवण तिची सून, मुलगी आपल्या ऑफिसमध्ये जाऊन बघा हे माझ्या आईने केलं, अमुक केलं तमुक केलं, भाव खाऊ शकते. कळलं की नाही? पण ती स्वतः तिचे जे सगळे गुण घेऊ शकते का? नाही. म्हणजे प्रत्येकाचं लक्षात एक इंडिव्हिज्युअल एक काहीतरी दिलेलं असतं देवाने, ते आपण म्हणजे आपण त्याचा विचारच करत नाही की आपल्याला काय दिलेलं आहे. कळलं की नाही? आता फॉर एक्झाम्पल अनुभव गाणं म्हणतो, आता तो गाणं म्हणतो म्हणून मी गाणं म्हटलं तर चालेल का? ना, मी म्हणू शकतो ना असं नाही, पण तो ज्या स्टेजपर्यंत जाऊ शकतो किंवा ही कुठच्या स्टेजपर्यंत जाऊ शकते त्या स्टेजपर्यंत आपण जाऊ शकतो का? नाही. कंपॅरिझन करायची गरज नाही, पण माझ्यामध्ये पण काहीतरी आहे ना. कळलं की? तर त्याच्यावरती मी लक्ष द्यायला पाहिजे. जे माझं नाही आहे तिथे ठीक आहे, ओके. मग प्रत्येकाने लक्षात ठेवा आपापल्याला दिलेली जी काही कर्तव्य आहे ती कर्तव्य त्याप्रमाणे पार पाडली पाहिजे. ओके. तर प्रत्येक मानवाच्या जीवनाचे काही एक प्रधान कारण असते व त्या प्रधान कारणाची ओळख करून घेणे हेच प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. परंतु काही वेळा जीवनाच्या प्रमुख कारणाची ओळख झाली तरी सुद्धा मीच्या पोटी आपण स्वतःच्या प्रधान कारणापासून बाजूला होतो. माया म्हणजे स्वतःचे अस्तित्व. आज आपण स्वतःच्या अस्तित्वाला प्राधान्य देऊन निसर्गाच्या अस्तित्वाची जाणीव ठेवत नाही व त्यामुळे आपली प्रगती होत नाही. आता तुम्ही मला सांगा की भीमसेन जोशी, ज्या वेळेला भीमसेन जोशी गायचे, कळलं की नाही, तर लोक कितीतरी वेळा म्हणले अरे काय व्यसन करतात, हे करतात. कळलं की नाही? हे तुमच्या दृष्टीने, दादा म्हणजे हे तुमच्या दृष्टीने व्यसन करतात, हे लक्षात ठेवा. ते कुठच्या दुनियेमध्ये आहे ते तुम्हाला काय माहिती आहे? ते देवाच्या किती जवळ गेलेले आहेत तुम्हाला काय माहिती आहे? त्यांच्या गाड्यावरती काय त्याचा परिणाम होतो? नाही होत. कळलं की नाही? ओके. म्हणजे काय तर त्यांचा जन्म हा त्याच्यासाठीच आहे. त्यांनी म्हटलेली गाडी लक्षात ठेवा अजूनही आपण ऐकतो आणि आपल्या अंगावरती गाडे उभे राहतात, नाही का? त्यांचंच कशाला रफी, त्याच्यानंतर आपले किशोर कुमार, मन्ना डे, सगळेच त्यावेळेचे, लता मंगेशकर, त्यांना माहिती आहे की बाबा त्याच्यामध्येच आपलं सगळं आहे, देवाकडे जायचं सगळं तेच आहे. आणि दादानी ॲक्च्युली असं सांगितलेलं आहे कळलं की नाही 7व्या संमेलनामध्ये की जो काय तुमचा प्रपंचामध्ये जो काय मार्ग असतो किंवा व्यवसाय असतो त्या व्यवसायामध्येच तुम्ही पुढे 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 जाऊन लक्षात ठेवा तुम्ही देवाकडे जाऊ शकता. प्रपंचामधल्या व्यवसायातूनच तुम्ही तिकडे जाऊ शकता, म्हणजे वेगळं काही करायची गरज नाही आहे. परंतु आपण काय करतो, एका पर्टिक्युलर पॉईंटपर्यंत सक्सेस मिळाल्यानंतर ते सगळं बाजूला ठेवतो आणि मग आपण डायव्हर्सिफाय होतो.
आणि डायव्हर्सिफाय झाल्यानंतर लक्षात ठेवा पुढे तसा सक्सेस मिळत नाही. म्हणून आपण प्रत्येकाने आपापल्या जन्माचं कारण ओळखलं पाहिजे. आज आपण स्वतःच्या अस्तित्वाला प्राधान्य देऊन निसर्गाच्या अस्तित्वाची जाणीव ठेवत नाही व त्यामुळे आपली प्रगती होत नाही. या उलट निसर्गात अस्तित्वात असलेले प्राणी मात्र स्वतःचे भविष्य कधीच विचारात घेत नाहीत. त्यामुळे त्यांची प्रगती निसर्गात होते. कळलं का? ते विचार नाही करत, ते निसर्गाप्रमाणेच जातात. कळलं की नाही? आणि निसर्गाप्रमाणे जात असतात त्यामुळे आपोआप त्यांची प्रगती होते, सगळ्या गोष्टी होतात. ओके. ज्या वेळेला हरणाचा कळप असतो आणि त्याच्यानंतर त्यांच्या मागे वाघ लागतो, कळलं की नाही, तर त्याच्यामधलं जे म्हातारं झालेलं ते हरण असतं ना ते सर्वात मागे राहतं. कळलं की नाही? आणि बाकीची हरणं सगळी पळत असतात आणि हे मागे, त्याला माहिती आहे की आता हा वाघ माझ्यावरती झडप घालणार आणि मला मारणार. पण त्याला माहिती आहे की हा माझा धर्मच आहे, माझा जन्म तेवढ्यासाठीच झालेला आहे की तो मला मारणार. कळलं की नाही? कारण निसर्गाने मला त्याच्यासाठी दिले, पण बाकीचे सगळे गेले ना पुढे. एवढा समजूतदारपणा त्यांच्यामध्ये असतो. कळलं की नाही? ती एक आपलं स्वतःचं आयुष्य त्याग करतो. कशासाठी? बाकीच्यांच्या सगळ्यासाठी. तद्वैत आपल्या निसर्ग परत्वे जन्म हा देहरूपे प्राप्त होतो. म्हणजे आपली ती उत्पत्ती अवस्था आहे. जन्म प्राप्त झाला, देह प्राप्त झाला, ही आपली उत्पत्ती आहे. या प्राप्त झालेल्या जन्माची पूर्णता ओळख करून घेणे व आपल्या जन्मकाळाशी एकनिष्ठ राहणे म्हणजे आपली स्थिती अवस्था. आता जरा दादा वरच्या लेवलवरती आपल्याला नेतात आहे. म्हणजे जन्म, मरण, मध्यस्थिती तसं नाही. काय? आपली निसर्ग परत्वे जन्म प्राप्त झाली, देह प्राप्त झाली की नाही, म्हणजे ती आपली उत्पत्ती झाली. बरोबर आहे? आता प्राप्त झालेल्या जन्माची पूर्णता ओळख करून घ्यायला पाहिजे. असं आयुष्य घालवायचं नाही, करून घेतली पाहिजे. आणि त्याच्याशी एकनिष्ठ राहणे म्हणजे स्थिती अवस्था. आणि अशा प्राप्त जीवनातील कर्तव्य पूर्तता म्हणजेच त्या स्थिती अवस्थेचे पूर्णत्व म्हणजेच लय अवस्था. म्हणजे आपला जन्म कशासाठी आहे हे करत 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 आपली कर्तव्य पूर्तता करायचे म्हणजे आपली काय? लय अवस्था आहे. ही कर्तव्य पूर्तता करीत असताना, हे वाक्य पण अतिशय महत्त्वाचं आहे, ही कर्तव्य पूर्तता करीत असताना देहाचा नाश झाला तरी त्याला महत्त्व नाही. कळलं का? कारण देहाचा नाश होणार आहे, लक्षात ठेवा. आपलं पूर्णत्व होणार आहे, लय होणार आहे, लक्षात ठेवा. ती आताची लय अवस्था म्हणजे पुढच्या जन्माची सुरुवात आहे, तिकडनं पुन्हा जन्म आहे, लक्षात ठेवा. तर ज्या अवस्थेने आपण या जगताचा निरोप घेऊ त्या अवस्थेमध्ये आपण पुढच्या जन्माला इकडे येणार आहोत. देह हा पंचमहाभूत तत्वांचा आहे. बरोबर आहे? पंचमहाभूत तत्व कोणती कोणती? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. तर देह हा पंचमहाभूत तत्वांचा आहे व निसर्ग नियमाप्रमाणे तो पुनश्च पंचमहाभूतत्वातच सामावणार आहे. शेवटी जायचं कुठे? मातीमध्ये जायचं की नाही? बरोबर. ज्याप्रमाणे सागरातील पाणी पुनश्च पावसाच्या किंवा नदीच्या रूपाने सागरातच सामावले जाते, त्याचप्रमाणे हा पंचमहाभूत देह पुनश्च निसर्गातच विलीन होणार. परंतु प्राप्त झालेल्या जीवनात जर आपण आपली नियोजित कर्तव्य पूर्तता केली नाही तर पुनश्च जन्म मरणाच्या फेऱ्यात आपण अडकून पडणार. कर्तव्य पूर्तता आपल्याला करायला पाहिजे. अशा या जन्ममरणाच्या चक्रातून जात असता जन्म घेत घेत व विकास होत होत अशी जेव्हा एक अवस्था येईल की पुढे जन्मच नाही, तेव्हाच खरी लय ही अवस्था अनुभवास येईल. या अवस्थेत आपल्या जन्ममरणाची पूर्तता असते. आताचा आपला जन्म आणि मरण झालं,
पुढच्या वेळेला जेव्हा जन्म मरण असं करत 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 कळलं की नाही, शेवटी एक वेळ अशी येईल की तिथे त्याच्यानंतर आता पुन्हा जन्म मरणाचा फेराच नाही राहणार. आणि तेव्हा जेव्हा घडेल ना ती खरी लय अवस्था आहे. उद्या दसरा आहे आणि उद्या एक निवेदन आहे. त्या निवेदनामध्ये विभूतींनी सांगितलेलं आहे काय की नाही, असे तुम्हाला सांगतो, उद्या आपण वाचणार आहोत की आमचा जन्म हा तुमच्यासारखा सर्वसामान्य माणसांसारखाच जन्म झाला. कळलं की नाही? ओके, सर्वसामान्य माणसांसारखा जन्म झाला. परंतु आम्ही असा विचार केला की मनुष्याला म्हणजे मनुष्याच्याकडे जर सत्कर्म असेल तर जन्म प्राप्त होतो. सत्कर्मामुळे जन्म प्राप्त झालं, मनुष्य जन्म प्राप्त झाला. तर सत्कर्म जर असेल तर मनुष्य जन्म जर प्राप्त असेल तर सत्कर्म जर असेल पाठीशी तर ईश्वर का नाही प्राप्त होऊ शकत. हा सिद्धांत मनाशी धरला. आणि मग आम्ही काय केलं, प्रत्येक जन्मामध्ये आम्ही फक्त सत्कर्मच करत बसलो. कळलं की नाही? आणि असं करत करत प्रत्येक जन्मामध्ये सत्कर्म करत असताना वाईट अनुभव भरपूर आले. आम्हाला राहायला घर नव्हतं. कळलं की नाही? तुमच्यासारखे लोक जे होते, तुमच्यासारखे म्हणजे आपल्यासारखे लोक, कळलं की नाही, हकलवायचे आम्हाला, भीक द्यायची, देत नव्हते. पण तुम्हाला म्हणजे भीक दिली तरी लक्षात ठेवा म्हणजे तुच्छतेने बघायचे आपल्याकडे, आमच्याकडे. पण आम्ही कधीच कंप्लेंट केली. आम्ही म्हणायचे जिसने दिया तांबे का उसको दे दो सोने का. म्हणजे ईश्वराकडे हेच मागायचं, त्यांनी तांब्याचं जरी मला दिलं ना तरी तू देताना त्याला सोन्याचं द्या. जिसने दिया उसका भी भला, जिसने नहीं दिया उसका भी भला. ज्यांनी दिलं त्याचं पण भलं आणि नाही दिलं तरी भलं. ह्या तत्वावरती आम्ही प्रत्येक आयुष्य आमचं जगलो. आणि ते म्हणतात त्याच्या तुलनेत आमच्या तुलनेत तुमच्याकडे काय सगळं आहे, घर आहे, आम्हाला घर नव्हतं. कळलं की नाही? वस्त्र, निवारा, सगळ्याच गोष्टी तुम्हाला दिलेल्या देवाने. म्हणजे सत्कर्म करायला तुमच्याकडे भरपूर स्कोप आहे, पण तुम्ही त्याचा विचार करत नाही. कळलं की नाही? आणि असं आम्ही हे जे सत्कर्म आहे हे सत्कर्म आम्ही हळूहळू म्हणजे फक्त एकच गोष्ट केली की परमेश्वराचं चिंतन, म्हणजे गुरुनी सांगितलं त्याप्रमाणे आचरण आणि परमेश्वराचं चिंतन एवढंच ध्येय ठेवलं, बाकी काही विचार केला नाही. असं करत 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 आम्ही आता ह्या पदावरती पोहोचलो, विभूती पदावरती पोहोचलो. आणि हेच दादाने आपल्याला सांगितलंय परत परत काय की जिथे मी पोचलोय ना तिथे तुम्ही एक दिवस येणार. आपल्याला दादांपर्यंत पोचायला खूप वेळ आहे, पण यावेळेचं आयुष्य तरी आपण आनंदाने घालूया की नाही? काय आदिती, रडायचं नाही जर आपण. देह हा पंचमहाभूत तत्वांचा आहे व निसर्ग नियमाप्रमाणे तो पुनश्च पंचमहाभूतातच सामावला जाणार. ओके, हां, हे वाचलं मी. जेव्हा एक अवस्था अशी येईल की पुढे जन्मच नाही तेव्हाच खरी लय ही अवस्था अनुभवास येईल. या अवस्थेत आपल्या जन्म मरणाची पूर्तता असेल. सुरुवात आहे आपली, लक्षात ठेवा. पण विसरू नका आपण कोणत्या दिशेने जातोय, सुरुवातीलाच आपण म्हटले. आता एक सुंदर उदाहरण दादाने दिलेले, म्हणजे हे आपल्याला पण कल्पना नसते. आता हा आपला कितवा जन्म आहे माहिती आहे? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा माहीत नाही, बरोबर आहे की नाही? पण जे काय असेल ते आपण सत्कर्म केले, ॲग्रीड, त्याच्यामुळे आपण इकडे आहोत. श्री ज्ञानेश्वरांनी 25 जन्मानंतर ज्ञानेश्वरी लिहिली. लक्ष द्या, ज्ञानेश्वरांनी 25 जन्मानंतर ज्ञानेश्वरी लिहिली. म्हणजे त्यांच्या 25 जन्मांचे पूर्णत्व म्हणजे ज्ञानेश्वरी. कळलं का? आपण काय बघितलं, एकच जन्म त्यांचा बघितला शेवटचा. अरे 21 वर्षामध्ये त्यांनी फक्त 21 वर्षामध्ये ते ज्ञानेश्वरी लिहून मोकळे झाले. पण ते 21 वर्षामध्ये त्यांनी जे काही केलं त्याच्या आधी त्यांनी किती आयुष्य घालवलं, किती जन्म घालवले आहेत? 25. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी झाली. कळलं की नाही?
आणि 25 जन्मांच्या तपश्चर्येतून निर्माण झालेली ही ज्ञानेश्वरी आज आपण एका जन्मात वाचून त्यावर प्रवचन देतो, ही गोष्ट किती हास्यास्पद आहे. जे त्यांनी 25 वर्षाचं त्यांचं 25 वर्षाचं नाही जन्माचं सार होतं ते त्या ज्ञानेश्वरीमध्ये आता दिसलं आपल्याला, कळलं की नाही. आणि आता आपण ते वाचतो आणि त्याच्यावरती आपण काय करतो, प्रवचन देतो, दादा म्हणतात. म्हणूनच ज्ञानेश्वरीची जरी 1,00,000 पारायणे केली तरी आपल्याला ईश्वराबद्दलचे ज्ञान अवगत होत नाही. कळलं का. कारण त्या तिथपर्यंत पोचायला पाहिजे ना आपण. ओके, आपण केवळ ईश्वराची शक्ती अनुभवतो, पण ईश्वराला अनुभवण्यास आपल्याला 1,00,000 जन्म घ्यावे लागतील. कळलं की नाही. त्याच्या शक्तीचा फक्त आपल्याला अनुभव येतो, पण प्रत्यक्ष परमेश्वर काय आहे याच्यासाठी दादा म्हणतात 1,00,000 जन्म तुम्हाला घ्यावे लागतात. मी तुम्हाला म्हणजे आपल्या सगळ्यांनाच. कसं आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं परिकल्पना आहे किंवा काय किती वेग आहे, खूप आपल्यापासून लांब आहे, मान्य आहे, सगळं मान्य आहे. पण हा विचार आपल्यामध्ये रुजतोय हे किती महत्वाचं आहे. हे मला त्या गोष्टीचा त्रास होत नाहीये, मला कुठेतरी पटतंय हे बाबा आहे, असं होऊ शकतं. मी सर्वसामान्य माणूस आहे, पण तरी असताना दादा काय सांगतात ते मला कुठेतरी पटतंय. अनेक पोथ्या पुराणे वाचून आपण असे ठरवितो, हे बघा, हे पण अनेक पोथ्या पुराणे वाचून आपण असे ठरवतो की प्रपंच सोडून परमार्थ करावा. आपल्या मार्गामध्ये सुद्धा असे बघतो होते दादांच्या वेळेला, की दादांचं सगळं बघितल्यानंतर त्यांना एकदम असं हे व्हायचं, नाही आता आम्ही प्रपंच सोडतोय आणि त्याच्यानंतर आम्ही काय करतो, परमार्थाच्या मार्गी लागतो, नरसोबाच्या वाडीला जातो, अमुक करतो तमुक करतो. दादांना काय करायचं नाही, चुपचाप प्रपंच करायचा. प्रपंच केल्यानंतर मग परमार्थ आहे. कळलं की नाही. पण ते भारावून आपण जातो, ही सोपी गोष्ट नाही आहे. मला आज वाटेल, उद्या वाटेल. दादांनी ज्या वेळेला औदुंबरला सेवा केली, तर ज्या वेळेला 1.5-2 वर्ष औदुंबरला होते, तर त्यावेळेला त्या बाहेरच्या ओवरीमध्ये थंडीमध्ये तिथे राहायचे. दिवसभरामध्ये काही खायचं नाही, ठराविकच खायचं फक्त. कळलं की नाही. दिवस रात्र तिथे राहायचं, सोपी गोष्ट नाही आहे. प्रपंचामधला मनुष्य करतोय. आपल्याला 2 दिवस आल्यानंतर म्हणा नको नको बाबा, देवबिव काय नको, चला घरी जाऊया. परंतु आपल्या जीवनाच्या जन्मकाळाचे ज्ञान आपल्या प्रपंचातून आपल्याला होते व तेथून पुढे जीवात्मा हा आपोआप परमाधीन होतो. लक्षात ठेवा, आपण जेव्हा प्रपंच करतो त्या प्रपंचातूनच आपल्याला पुढचं आपला जो जीवात्मा आहे, म्हणजे आपला जो आत्मा आहे, त्याला हे कळतं की आपण काय करायला पाहिजे, आणि मग तो आपोआप काय होतो, परमार्थाधीन होतो. पुढचं एक वाक्य अतिशय सुंदर आहे. पोहायला शिकताना प्रथम नदीत पोहायला शिकावे. बरोबर आहे. कारण तेथे दिसणारा किनारा आपल्या सामर्थ्यात असतो. म्हणजे मला माहिती आहे नदी इकडे आहे, इकडे आहे नदी, हां माझ्या सामर्थ्यामध्ये आहे. एकदा सागरात गेलो की सर्व काही आपल्या सामर्थ्याच्या पलीकडे असते. कळलं का. तद्वत प्रपंचात ज्याला पोहता येत नाही तो परमार्थाच्या सागरात पोहूच शकणार नाही. स्वतःच्या जन्मकाळाचे ज्ञान त्याला होणार नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, आपण ज्या वेळेला किंवा जेव्हा मनामध्ये असा विचार येतो की बाबा प्रपंच सोडून मी आता परमार्थ करायला लागतो, त्यावेळेला आपण काय करत असतो, आपण कर्तव्यापासून पळत असतो. सरळ स्पष्टपणे सांगायचं म्हणजे ज्या वेळेला आपण लग्न केलं, आपण डिसाईड केलं ही बायको, हा माझा नवरा, ही मुलं, त्यांच्या प्रित्यर्थ माझे कर्तव्य आहे, त्यांना जन्माला मी घातलेलं आहे, मी आता चाललो सोडू वगैरे, दादाने कधीच ॲक्सेप्टेबल नव्हतं. दादानी स्वतः कधीच त्याचा विचार पण केला नाही आणि
प्रत्येक वेळेला त्यांनी प्रपंचामध्ये जी काही कर्तव्य करायची होती ती कर्तव्य त्यांनी ॲब्सोल्युटली परफेक्टली केली. आणि ते करत असतानाच लक्षात ठेवा परमार्थ सुद्धा केला. म्हणून प्रपंच आणि परमार्थ एकाच नाण्याच्या दोन बाजू दादांनी सांगितलेले. उत्क्रांत वादाप्रमाणे जीवाने मनुष्य जन्म घेण्या अगोदर किती यातना सोसल्या हे समजण्यासाठी आज आपल्याला दैहिक माध्यम प्राप्त झालं आहे. म्हणजे आधीच्या जन्मामध्ये काय काय यातना झाल्या आहेत ना आपल्याला 84 लक्ष योनीतून, याच्यासाठीच आपल्याला हे दैहिक माध्यम प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे या दैहिक माध्यमामध्ये सगळ्याच गोष्टी आहे लक्षात ठेवा. दुःख आहे, जाणीव आहे, आनंद आहे, सगळ्याच गोष्टी आपल्याला या दैहिक माध्यमातून दिसतात. पेन आहे, कळलं की नाही. देहातील माध्यमे हीच मानवाची खरी संपत्ती आहे. उदाहरणार्थ डोळे नसतील तर सर्व सुखे पोल आहे. बरोबर आहे ना. आपण देवाकडे मागताना मला सर्व संपन्न कर असे सांगतो, पण देव म्हणतो की तुला संपत्ती दिलेली आहे ती कार्यान्वित कर. ईश्वरी कृपेने मिळालेली ही दैहिक संपत्ती अधिकाधिक वृद्धिंगत करून त्याचा सदुपयोग जर आपण केला तर त्रिभुवनाचे वैभव आपल्या पायाशी लोळून घेईल. केवळ पैसा म्हणजे संपत्ती नव्हे. पैसा हे एक व्यावहारिक कारण आहे. सामान्य मानव धडधाकट देहाचा अभिमान न बाळगता व्यावहारिक कारणाच्या अनुभवाने किंवा अभावाने दुःख करतो. वाक्य परत वाचतो शेवटचं. काय म्हटलंय? केवळ पैसा म्हणजे संपत्ती नव्हे. पैसा हे काय एक व्यावहारिक कारण आहे. सामान्य मानव धडधाकट देहाचा अभिमान न बाळगता, म्हणजे आपल्याला असा देह दिलेला आहे याचा अभिमान आपण न बाळगता व्यावहारिक कारणाच्या अभावाने पैसे नाही आहे, हे नाही आहे म्हणून दुःख करतो. असं करू नका, कारण ही संपत्ती आहे तुमची. ही जी संपत्ती आहे त्यात एक गोष्ट सांगतो. एक बाई असते, तिचं नाव म्हणजे त्या गोष्टीमध्ये अमृता म्हटलेलं आहे, आणि एका ठिकाणी राहत असते. आणि तिच्या शेजारी दुसरी एक बाई राहत असते, एजेड असते काही नाही, आणि त्यांची ओळख होते. तर ती जी एजेड बाई होती, म्हातारी बाई म्हणा काय की नाही, वयस्कर थोडीशी, दोघं असतात नवरा बायको. तर ती नेहमी काही केलं की नाही की त्या अमृताला तिकडे असं तिच्या घराच्या बाजूला एक भिंत असते, त्याला भोक असतं, त्याच्यामध्ये ती तिला नेहमी देत असते आणि तिचे लाड पुरवत असते. तर आणि अमृतासुद्धा त्याचे दोघांचे संबंध अतिशय चांगले असतात. तर त्याच्यानंतर काही दिवसांनी काय होतं, अमृतासुद्धा काय करत असते, प्रत्येक वेळेला काहीतरी फुलं दे, तुळस दे, अमुक दे, असं ते त्या बाईला देत असते. आणि ती बाई तिकडनं घेते, असं त्यांचं दोघांचं देवाणघेवाण चाललेलं असतं. आणि पाडवाजवळ येतो, आणि पाडवाजवळ आल्यानंतर तिने त्या बाईला सांगितलं असतं, तुमच्या घरामध्ये ना कडुलिंबाची, बघा कडुलिंबाची फांदी आहे, ती मला पाहिजे. तर त्यावेळेला ती म्हातारी बाई जी असते ती काय बोलत नाही. पाडवाजवळ आला तर ती गुढी बिडी तयार करते, सगळ्या गोष्टी होते. आणि त्याच्यानंतर मग ती तिला सांगते की बाबा मला ती कडुलिंबाची जी फांदी आहे ना ती दे. तर ती आजी म्हणते नाही मी देऊ शकणार नाही म्हटल्यानंतर हिला राग येतो. एवढे आपले संबंध चांगले आहेत, मी तुला देते, तू मला देते, अमुक सगळ्या गोष्टी आहेत वगैरे म्हणून ती एकदम रागावते. नवरा म्हणतो शांत हो, काहीतरी कारण असणार ना, आपण कारण तर समजून घेऊया, कळलं की नाही. असं रागावू नको एकदम पटकन. तुझे लाड त्यांनी मुलीसारखे म्हणून तुझे लाड केलेले आहेत, आणि अचानक एक छोटंसं गोष्ट झाल्या म्हणून तू अशी का रागावते. तर आपण त्यांच्या घरी जाऊन बघू. मग ती काही बोलत नाही, तिला राग आलेलाच असतो, कळलं की नाही. त्या आजीने तिला हाक मारलेली असते की अगं बासुंदी केली तुझ्यासाठी, की ती लक्षात देत त्याच्या.
पण तरी शेवटी नवरा जरा समजूतदार असतो, म्हणजे नवरा सगळेच समजूतदार असतात. तर नवरा म्हणतो चल आपण जाऊन येऊया त्याच्याकडे. मग तो बायकोला घेऊन म्हणजे अमृताला घेऊन जातो त्यांच्याकडे. तर गेल्यानंतर ती दरवाजा ठोकवते असा टाक तर काय रिस्पॉन्स काय मिळत नाही. वरती चढून जातात. वरती चढून आल्यानंतर वरती पुन्हा टाकटाक केल्यानंतर खालनं ती जी बाई असते म्हातारी बाई, ती म्हातारी बाई काय केलं सांगते अहो जावई बापू, म्हणजे तिचा नवरा बिछाण्यात पडलेला असतो. जावई बापू आलाय आणि आपली मुलगी आलेली आहे, म्हणजे अमृताला ती मुलीसारखीच मानत असते, कळलं की नाही, आलेली आहे. आणि त्यावेळेला तिचा नवरा म्हणजे अमृता आणि अमृताचा नवरा त्या हिच्याकडे बघतात तर तिला खाली पायच नसतात त्या आजीला, कळलं की नाही. तर अमृताला खूप वाईट वाटतं की आपण काय विचार करतोय हिच्याबद्दल आणि काय आहे, हिने मला कधी सांगितलं नाही काय आहे म्हणून, कळलं की नाही. ही नेहमी त्या ह्याच्यातून कोपच्यातून मला काय काय लोणची अमूक तमूक वगैरे द्यायची, पण हे असं काय तर आहे. ती एकदम तिच्या जवळ जाते आणि रडायला लागते. ती म्हणते नको रडू नको ग, काय झालं माहिती आहे का, जेव्हा माझी मुलगी बाळंतीण होती म्हणजे गरोदर होती तर त्यावेळेला मी तिला आणायला जातो आणि आणायला जात असताना त्यावेळेला ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंट झाला त्याच्यानंतर माझे दोन्ही पाय गेले आणि माझी मुलगी तिथेच दगावली. त्यामुळे मी तुझ्यामध्ये माझी मुलगी मी पाहते म्हणून मी आतापर्यंत तुला ते देऊ म्हणजे तुला सगळ्या गोष्टी मी देत होतो. आता ती वरची जी फांदी मला काढणे शक्यच नव्हतं कारण माझे पायच नाही आहे माझ्याकडे, कळलं की नाही. तर पण तुझ्यासाठी मी सगळं करून ठेवलेलं आहे बघ. आता तू गरोदर आहेस, त्याच्यानंतर तुला हे लागणार ते लागणार हे सगळं तयार करून ठेवलेलं आहे. तर तिच्या नवऱ्यानी नंतर म्हणजे नवऱ्याने एक वाक्य सांगितलं आहे, ते वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे तिला खूप वाईट वाटतं आणि ती काय म्हणत म्हणजे नवरा काय म्हणतो बघा, नवरा तिच्या आपल्या बायकोबद्दल बोलतो, आयुष्यात कितीही संकट आली तरी हिच्या आनंदाची, उत्साहाची, चैतन्याची गुढी कायम उंचच असते. तिने खरी आपल्या देवाऱ्यामध्ये गुढी मांडलेली असते, कारण पूजा केली असते, सुंदर पूजा केलेली असते. बाहेर तिने उभावलेली नसते पण देवाऱ्यामध्ये केलेली असते. नवरा म्हणतो, नवरा बिछाण्यावरती पडलेला आहे पण नवरा म्हणतो आयुष्यात कितीही संकट आली तरी हिच्या आनंदाची, उत्साहाची, चैतन्याची गुढी कायम उंच असते. म्हणून तर कठीण काळातही छान जगते, कुठचाही काळातला तरीही छान जगते. काकू त्याच्यानंतर काकूचं एक वाक्य आहे, आपल्यातील आत्मविश्वास असा उंच ठेवायचा, सांगते तिला, स्वतःच्या मनाला असं आनंदाचं रेशीम वस्त्र गुंडाळत राहायचं, आपल्या ऊर्जेची गुढी मग लहरत राहते. म्हणजे ती हिला सांगते अमृताला नेगेटिव्ह विचार करून, कळलं की नाही. आणि त्याच्यानंतर मग ती पुन्हा एकदा तिथे आपल्या तिने दगडांची खुर्ची केलेली असते, दगड एकावरती एक ठेवून, कळलं, त्याच्यावरती पुन्हा जाऊन बसते आणि अमृता निघून जाते. म्हणजे आता या परिस्थितीमध्ये लक्षात ठेवा, आपण काय विचार करतो, हे नाही आहे ते नाही आहे, रडत बसतो नाही का. म्हणून म्हटलं की पैसा सगळं नाही आहे, हे जे आपल्याला मिळालेलं आहे ना, देह हा धडधाकट सगळ्या गोष्टी असलेला, हीच आपली संपत्ती आहे. पण या संपत्तीची किंमत आपण करतच नाही, कळलं की नाही. पण तिच्याकडे कमतरता असताना सुद्धा ज्या काही गोष्टी आहेत त्याची किंमत तिने ठेवलेली आहे काकूने आणि तिने सांगितलेलं आहे की काय आहे त्याचं महत्त्व. पुढे जाऊया. व्यावहारिक दुःखे ही दोन प्रकारची असतात.
एक म्हणजे एखाद्या गोष्टीची नितांत गरज असताना ती प्राप्त न होणे, हे खरोखरचे दुःख आहे. व दुसरे म्हणजे एखादी गोष्टीची अनावश्यक कृत्रिम उणीव निर्माण करून दुःख वाढते. दुःख दोन प्रकारची असतात, दोन प्रकाराने येतात. एक म्हणजे काय, खरंच गरज आहे पण पूर्ण होत नाही. ओके. आणि दुसरं म्हणजे आपण कृत्रिम उणीव निर्माण करतो. उणीव आणि गरजमध्ये फरक आहे, लक्षात ठेवा. गरज म्हणजे नेसेसिटी, गरजच आहे, आणि उणीव म्हणजे डेफिशियन्सी, ती आपण कृत्रिम निर्माण करतो. गरज ही स्वतःसाठी असते व गरजेची वस्तू न मिळणे हे दुःख कर्मपरत्वे उदयास येते. कळलं की नाही? म्हणजे मला गरजेची वस्तू येत नाही, कारण का तर माझ्या कर्मामध्ये तरतूद नाही आहे. कळलं की नाही? त्याच्यामुळे दुःख आहे. त्याचे निवारण होऊ शकते. ओके. पण आपल्याकडे 160 लिटरचा फ्रीज असताना दुसऱ्यांकडे त्याच्यापेक्षा मोठा आहे, त्याची जाणीव होऊन उणीव भासणे हे दुःख कारण परत्वे असताले त्या दुःखाला परिमार्जन नसते. कळलं का? दुसऱ्याकडे आहे, मला नाही आहे, त्याची गरज नाही आहे तुला. त्याच्याकडे गाडी आहे, माझ्याकडे नाही आहे, गरज नाही आहे. स्कूटर आहे की नाही, बस झालं. स्कूटर, सायकल आहे की नाही, आहे. तुला जर गरज लागली तर मिळणार, तुला नाही देणार. म्हणजे ती काय आपण निर्माण करतो, आणि ही कॉमन गोष्ट आहे दुःखाची. तर त्यामुळे दादाने काय म्हटलंय की व्यावहारिक दुःख दोन प्रकारचे आहे. तर गरजेची ठीक आहे, ते आपल्या ज्या काय गरजा आहेत त्या सगळ्या पूर्ण करणार. परंतु जर आपण कृत्रिम उणीव निर्माण केली, मला हे पण पाहिजे ते पाहिजे, ती करणार नाही. याचे कारण हे आता पण सुंदर आहे बघा. याचे कारण गरजेची वस्तू प्राप्त झाल्यानंतर किंवा गरज भागल्यानंतर मिळणारे समाधान हे उणीवेची पूर्तता करून प्राप्त होत नाही. म्हणजे काय, तुम्हाला समजा 160 लिटरच्या फ्रीजच्या ऐवजी तुम्ही अजून काहीतरी घेतला, शांतता नाही आहे. अजून त्याला मोठा मिळाला असतं तर बरं झालं असतं, सॅमसंगचा मिळाला असतं तर बरं झालं असतं. कळलं की नाही? त्याला लिमिट नाही राहत आहे. कारण का, तर ती तुमची उणीव असते. परंतु आजचा दिवस माझा कसा जाणार, कळलं की नाही? अरे, मुलाची शिक्षणाची मला पैसे भरायचे होते, पण आज मला हे एक 500 रुपये प्राप्त झाले, 1000 रुपये प्राप्त झाले, ही गरज होती त्यावेळेची. तर त्याच्यामधला जो काय आनंद आहे ना, कळलं की नाही, तो कम्पॅरेबल नाही. का त्यावेळेला जी गरज होती ती गरज आपली भासली की नाही, भागली की नाही? जोपर्यंत बुद्धीमध्ये विचार आणि विकल्प दोन्ही आहेत, तोपर्यंत मानवाला उणीवेची जाणीव होतच राहणार व कारण परत्वे दुःख भोगावेच लागणार. म्हणजे विचार पण आहे आणि विकल्प, विकल्प म्हणजे विकार. या दोन्ही गोष्टी असल्यानंतर मानवाला उणीवेची जाणीव होतच राहणार आणि कारण परत्वे दुःख भोगावेच लागणार. हे नाही मिळालं, काही जरी मिळालं ना तरी आपण रडतच राहणार. कळलं की नाही? नोकरी मिळाली, रडत राहणार, नाही अशी पाहिजे होती, पगार वाढला नाही, रडत राहणार, अजून वाढायला पाहिजे, अजून अशी नोकरी मिळाली पाहिजे. लिमिट नाही आहे आपल्याला त्या गोष्टीचा. परंतु जे काय मला प्राप्त झालेलं आहे हे त्यांच्या कृपेने प्राप्त झालं आहे, त्याच्यामध्ये आपण आनंद निर्माण करूया. कळलं की नाही? त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलूया, याचा विचार आपण करतच नाही. आता हे वाक्य किती सुंदर आहे बघा. भूक लागलेल्या कुत्र्याला शिळी भाकर घातली काय, पुरणपोळ्या वाढल्या काय? भूक शमन होताच तो सुखी होतो. बरोबर? म्हणजे सुकी भाकरी घाला किंवा पुरणपोळ्या घाला, भूक झाली, पोट भरलं की तो सुखी होतो. कारण त्याच्या बुद्धीत विकल्प नाही. आपल्याला काही जरी प्राप्त झालं ना तरी आपल्या त्याच्यामध्ये समाधानच नाही, विकल्पच आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. की बाबा हे मला मिळालं तर आता हे मिळालं तर बरं आलं असतं. कळलं की नाही? मला इंजिनिअरिंगला ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली, पण त्या कॉलेजमध्ये मिळालं असतं तर जास्त बरं आलं असतं. ठीक आहे, थोडासा विचार येणं मनुष्य म्हटल्यानंतर ठीक आहे, परंतु त्याच गोष्टी करत, कळलं की नाही, नाही मग मी आता कॉलेजला जाणारच नाही, अमुक करणारच नाही, ह्या गोष्टी ज्या आहेत ना आपण जे करतो त्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजे. परंतु सौख्य म्हणून आपण जरी गाडी घेतली तर शेजारच्याची परदेशी गाडी किंवा वस्तू पाहिल्यावर आपल्याला त्या वस्तूची उणीव भासू लागते. विकल्प आहे डोक्यामध्ये.
मला देवाने दिली की नाही गाडी, आनंदी असला पाहिजे. याचे कारण त्याच्याकडे आहे पण माझ्याकडे नाही, हा विकल्प बुद्धीच्या ठिकाणी रुजला आहे. वास्तविक जे इतर प्राण्यांना प्राप्त झालेले नाही ते आपल्याकडे आहे याची उपकारास्तव जाणीव मानवाला झाली पाहिजे, की मनुष्याकडे काय आहे आणि आपल्याकडे काय आहे. कळलं की नाही? आपल्याकडे जो कुत्रा असो, मांजर असते, त्यांच्या अवस्था आपल्याला माहिती आहे. त्याच्या पलीकडे त्याचा विचार केल्यानंतर आपल्याकडे काय दिले देवाने याचा जर आपण विचार केला, उपकार मानले पाहिजे त्याचे. सत्सद विवेक बुद्धी व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे वाणी होय व ती फक्त मानवाकडे आहे. पण या वाणीचा उपयोग इतरांचे कल्याण करण्याऐवजी त्याच्या सुखांवर आघात करण्यासाठी आपण वापरतो. त्यावेळी वाणीद्वारा मनुष्याची उत्क्रांती न होता अपक्रांती होते, म्हणजे उन्नती न होता मनुष्य अधोगतीला जातो. देवाने आपल्याला दिले की नाही तोंड, बरोबर आहे, काया वाचा मन, तोंडाने काय बोलायचं. आपण अशा रीतीने आघात करतो की दुसऱ्याला त्याचं दुःख व्हायला पाहिजे. वाणीमुळे आपण इतरांना दुःखी करतो व स्वतःच्या विकासात अडथळा निर्माण करतो. वाणीतील शब्द वातावरणात आपल्या भोवताली असतात व तेच आपले जीवन घडवित असतात. आपण जे काय बोलतो ते वातावरणामध्ये तेच शब्द असतात आणि तेच आपले जीवन घडवित असतात. आता लक्ष द्या, हे महत्त्वाचं आहे. वास्तविक जे जीवन आपल्यासाठी ईश्वराने योजलेले आहे तेच आपल्या वाणीद्वारा व्यक्त झाले पाहिजे. आपल्यासाठी जे काही योजलेलं आहे ना ईश्वराने, तेच व्यक्त व्हायला पाहिजे. वाणी आपले भाग्य उदयाला आणत असते, पण आपण अज्ञानाने वाटेल तसे बोलून स्वतःलाच दुःखाचं आमंत्रण देतो. माझ्यासारखा भाग्यवान कोणीही नाही हे वाक्य उच्चारित असताना आपली वाणी उदात्त असते व त्यामुळे आपले कर्म काय असते, उदित होते. पण मी दरिद्री आहे, मी असाच राहणार, हे वाक्य आपल्या कर्माचा ऱ्हास करते. स्वतःला कोसू नका, कळलं की नाही? आपण कोणाचे शागिर्द आहोत? दादांचे, नाही का? आपण दरिद्री कशी काय असू शकतो? दारिद्र्य आपल्यामध्ये आहे ते बुद्धीमध्ये आहे, कारण अज्ञान आहे. पण ते अज्ञान एकदा दूर झाल्यानंतर लक्षात ठेवा, मी श्रीमंतच आहे, माझ्यासारखी श्रीमंती कोणाकडे नाही आहे. पैशाने नसेल कदाचित, पण विचारांची श्रीमंती आहे ना, लोकांकडे वागण्याची श्रीमंती आहे, लोकांना प्रेमाने जवळ घेण्याची श्रीमंती आहे. कळलं की नाही? ती महत्वाची आहे. आपण उच्चारलेल्या शब्दाचा नाद वातावरणात उमटतो व त्या ध्वनीतून लहरी निर्माण होतात व त्या लहरी आपल्या जीवनावर आघात करतात. आघात करणाऱ्या लहरी जर उदात्त शब्दांच्या असतील तर निश्चितच आपला भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही. आपले दुःख जरूर व्यक्त करावे, म्हणजे त्या कर्मातील कारण कमी होईल. ज्यावेळेला कुठचंही काही दुःख असेल तर आम्ही आयातलावरती पण सांगतो, आसनावरती उच्चार करायचा, तर ते महत्त्वाचं आहे. का उच्चार केल्यानंतर त्याची तीव्रता कमी होते. पण दुःख व्यक्त करताना स्वतःला कमी लेखू नये. कळलं का? स्वतःला कमी लेखू नये. आपले जीवन हे केवळ ईश्वराधीन आहे हे विसरता कामा नये. ईश्वराच्या अधीन आपलं जीवन आहे, विसरा. आपण कोणच नाही आहे. आपलं सगळं जे काय अस्तित्व आहे हे अस्तित्व कोणामुळे आहे? ईश्वरामुळे. त्यांनी आपल्याला जन्म दिला, त्यांनी आपल्याला देह दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला स्वतःला कमी मानायचा आपल्याला अधिकारच नाही. अजून एक छोटीशी गोष्ट, पॉझिटिव्ह थिंकिंग वर हे मागे पण सांगितली होती, परत एकदा सांग. कदाचित काही लोकांना आठवत असेल, काही लोकांना आठवणार नाही. की एक आहे ना, लेखक असतो आणि तो लेखक आपल्या अभ्यासिकेमध्ये बसलेला असतो आणि तो रिटायर झालेला असतो. आणि रिटायर झाल्यानंतर 1 वर्ष झालेलं असतं रिटायरमेंट म्हणून, आणि त्याच्यानंतर त्या वर्षभरात काय काय गोष्टी घडल्या तर तो लिहून काढतो.
तो म्हणतो त्यांनी लिहिलेले एक 4 मुद्दे असतात की या वर्षात म्हणजे काय झालं ते माझ्या शरीरातील पित्ताशय काढून टाकलं आणि त्या आजारामुळे मला बरेच दिवस अंथरुणाला खिळून राहावं लागलं. पहिली गोष्ट येते पित्ताशय काढून टाकलं आणि त्याच्यानंतर मला अंथरुणावरती बरेच दिवस खिळून राहावं लागलं. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा तो येतो याच वर्षात मी माझ्या आयुष्यातली 60 वर्ष पूर्ण केली आणि ज्या कंपनीमध्ये मी नोकरी केली 30 वर्ष तिकडं मी सेवानिवृत्त झालं. आता माझा पगार बंद झाला. आता वेळ कसा जाणार आता हा मला प्रश्न पडला. तिसरा याच वर्षात माझ्या वडिलांचे दुःखद निधन झाले. दुःख मला पचवावं लागले कळलं की नाही आणि ती पोकळी निर्माण झाली माझ्यामध्ये. वडील पण गेले. त्याच्यानंतर म्हणाल याच वर्षात माझा लाडका मुलगा त्याच्या वैद्यकीय शिक्षणाच्या परीक्षेला मुकला कारण त्याचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्यामुळे तो घरी बसला. जखमी अवस्थेमध्ये त्याला हॉस्पिटलमधनं घरी आणला आणि बरेच दिवस गेले आणि त्याच्यामुळे त्याचं नुकसान झालं. त्याचं तर नुकसान झालं आणि गाडीचं पण नुकसान झालं. आणि शेवटी त्यांनी खरंच किती वाईट आणि दुःखदायक ठरले हे वर्ष माझ्यासाठी असं लिहिले. 3-4 मुद्दे लिहिले. थोड्या वेळानंतर त्याची बायको आली तिकडे. बरं त्यांनी नवऱ्याने काय लिहून ठेवलं ते तिने वाचलं. ती गेली आतमध्ये आणि तिने एका कागदावरती पुन्हा 4 मुद्दे लिहिले. त्यांनी काय काय लिहिलं होतं एक पित्ताशयाचं लिहिलं होतं. त्याच्यानंतर रिटायरमेंटचं लिहिलं होतं. त्याच्यानंतर वडिलांच्या निधनाचं लिहिलं होतं आणि मुलाच्या ॲक्सिडेंटचं. बरोबर. आता त्या बाईने काय लिहिलं बघा. गेले कित्येक वर्ष ज्याचा त्रास मी माझ्या शरीरात काढला ते पित्ताशय अखेर या वर्षात मी काढून टाकले. आता मला कुठलाही त्रास नाही. मी अत्यंत सुखी झालो. त्याच्यामुळे काढलं ऑपरेशन झालं निघून गेलं आनंदी आहे. याच वर्षात मी माझ्या आयुष्याची 60 वर्ष अगदी कुठल्याही अडथळ्याशिवाय यशस्वीरित्या पार केली. चांगली नोकरी पूर्ण केली आणि चांगल्या नोकरीतून सन्मानाने सेवानिवृत्त झालो. आता अजून चांगलं आणि लक्षपूर्वक लिहायला माझ्याकडे भरपूर वेळ आहे कळलं की नाही. पुढे काहीतरी काम करायला माझ्याकडे आता वेळ मिळाला मला. याच वर्षात माझे तीर्थरूप वडील वयाच्या 95 वर्षे अगदी कुठचाही आजार नसताना आणि कोणावर अवलंबून न राहता इहलोकाची यात्रा संपून शांतपणे मार्गस्थ झाले. त्यांचं सगळं आयुष्य ते जगले आणि गेले. याच वर्षी माझ्या मुलाला एक नवीन आयुष्य मिळालं. जीव घेण्या कारच्या अपघातातून जरी कार पूर्णपणे मोडीत निघाली तरी तो बचावला आणि कोणत्याही अपंगत्व न येता अभ्यासाला पुन्हा जोमाने लागला. आभारी आहे देवा. मी त्याच 4 गोष्टींकडे नवऱ्याचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे आणि बाईचा बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे कसा आहे हे त्याच गोष्टी आहेत लक्षात ठेवा. एकामध्ये निगेटिव्हिटी आहे दुसऱ्यामध्ये काय पॉझिटिव्हिटी आहे. आणि मग म्हटलं किती सुंदर आणि चांगलं वर्ष दिलंस तुम्हाला. नवरा म्हणतो काय वाईट वर्ष दिलं तुम्हाला काय की नाही. तर हे महत्त्वाचं आहे कळलं की नाही. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन हा कसा असला पाहिजे पॉझिटिव्ह असला पाहिजे. आपण काय करतो त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी आपण गोष्टी शोधतो आणि त्याच्यावरतीच आपण हे असंच आहे असंच आहे स्वतःला कोसत असतो. तेच सांगितलं दादर की स्वतःला कोसू नका कळलं की नाही. परमेश्वर हा व्यापक आहे पण आपली भावना व्यापक नाही ती विषयाधीन आहे. वास्तविक जीवन हाच एक प्रमुख विषय आहे आणि त्याची ओळख व जाणीव आपण करून घेतली पाहिजे. पण आपण आपल्या जीवन परिसरात येणाऱ्या इतर अनावश्यक विषयांचा विचार करून जीवनाला विषयाधीन करतो. आपल्या जीवनाचा मूळ विषय आपणास प्राप्त व्हावा म्हणून आपण भक्ती केली पाहिजे. माझा जीवनाचा मूळ विषय काय आहे तू मला सांग देवा. त्याच्यासाठी भक्ती केली पाहिजे तरच विषय आपल्या अधीन होईल. आज प्राप्त झालेला मानवी देह इतक्या सूक्ष्म गोष्टींची जाणीव करून देत असतो की अंगावर पडलेल्या केसाच्या अस्तित्वाची सुद्धा जाणीव आपल्याला होते. एक केस जरी पडला तरी होते की नाही. मग आपल्या जन्माचे कारण आपल्याला का समजू नये.
आपण तेवढी सेन्सिटिव्हिटी निर्माणच केलेली नाही आहे. आपण त्याच्याशी एकरूपच झालो नाही, आपल्या देहाशी एकरूप झालो नाही. तो सांगतोय आपल्याला काय करायचं ते, कळलं की नाही. वास्तविक हे समजण्यासाठीच देवाने आपल्याला दैहिक माध्यमांची संपत्ती अर्पण केली आहे, पण आपण त्या माध्यमाला उन्नत होण्यासाठी वावच देत नाही. ही संपत्ती जर आपण उत्तम तऱ्हेने जोपासली तर इतर संपत्ती आपल्यापुढे लोटांगण घालेल. आज आपण आपल्या दुःखाबद्दल देव, दैव किंवा कर्माला दोष देऊन मोकळे होतो, परंतु आपल्या दुःखाचे कारण देव, दैव किंवा कर्म नसून आपण स्वतः आहोत याचा विचार नित्य करून तदनुसार आपले आचार विचार आपणच सुधारले पाहिजे. म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला बदलायला पाहिजे. आपला देह हा स्वाभाविकच धर्माधीन आहे. आपला जो देह आहे हा त्याला एक धर्म आहे. कोणता धर्म? देहधर्म. व देहधर्म हा निसर्ग परत्वेच असला पाहिजे. पण आपले आचरण निसर्गाधीन न होता निसर्गाच्या विरुद्ध होते. देहाची प्रत्येक क्रिया जर निसर्ग परत्वे झाली तरच आपली प्रगती होईल. परंतु देहातील अनन्यभाव विसर्जित होत नाही, म्हणून बेचैनी अनुभवण्यास येते. अनेक अनावश्यक विषय आज आपल्या देहात आहे, ओके, पण ते विसर्जित होण्याची क्रिया होत नाही. अन्न सेवनातून जे अनावश्यक असते ते आपण विसर्जित करतो, खातो आणि जातो, नाही का. पण बुद्धीत धारण दिलेले अनावश्यक विषय आपण विसर्जित करत नाही, म्हणून आपल्या वाट्याला दुःख येते. तिथे अजून एक छोटीशी गोष्ट सांगतो, संपूया आपण, बरं आहे थोडासा वेळ, काय की नाही. मनातल्या खोल्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे की एक मनुष्य असो, त्याला एक दुसऱ्याकडे एक मार्गदर्शन करतो की तू एक काम कर ना, की तू स्वतःच्या मनातल्या म्हणजे स्वतःच्या जे हे जे देह आहे ह्याच्यामध्ये तू आतमध्ये बघितलं आहे का, काय आहे नेमकं मनामध्ये, काय काय खोल्या आहेत त्या घराला. तो म्हणतो काय नाही, तर म्हणतो की मी आता एकदा बघतो काय काय आहे म्हणून तो येतो, कळलं की नाही. आपल्या मनाच्या घराला भेट द्यायचा असं तो ठरवतो. आणि कोण कोण आतमध्ये राहतात आपल्या मनामध्ये, कळलं की नाही. कोण स्वागत करतो, मग घरातली मंडळी काय सांगतात हे आपण बघूया आपण. तर तो येतो, त्याच्यानंतर तो टाकटाक करतो, कळलं की नाही, मला बघायचं आतमध्ये काय. तर तो आतमध्ये जो असतो तो म्हणतो की कोण आहे, तो म्हणतो मी या घराचा मालक आहे, कळलं की नाही. अच्छा अच्छा. तर दार उघडतो. दार उघडल्यानंतर पहिली खोली असते तिथे एकदम अंधार असतो, कळलं. तर इकडे हे काय अंधार कसं, तो म्हणतो काय तुमच्याच कृपेने अंधार आहे, कळलं. तुम्ही दिवे लावलेत नाही त्यामुळे अंधार झालेला आहे या खोलीमध्ये. तर ठीक आहे, हरकत नाही. दुसऱ्या खोलीमध्ये जातो, तिथे सगळं वातावरण वगैरे कोंदट असतं, कळलं की नाही. तो म्हणतो इथे हे काय असं कोंदट कशासाठी, म्हणून उघडून बघा. दरवाजा उघडतो, उघडल्याबरोबर एकदम कोणतरी अंगावरती आल्यासारखं अंगावरती येतं. तो घाबरतो, रागीत चेहरे वगैरे म्हणून. हे कुठे ते म्हणे हे सगळं तुम्हीच जमा करून ठेवलेलं आहे आतमध्ये, कळलं की नाही. बरं ठीक आहे, हरकत नाही. पुढे जातो. तर तिसऱ्या याच्यामध्ये त्याच्यानंतर दिसतं कोण सगळे राग वगैरे करणारे, तिरस्कार करणारे अशी सगळी लोक असतात. म्हणतात तुम्हीच यांची भरती करून ठेवलेली आहे. म्हणजे आपण या सगळ्या गोष्टी आतमध्ये साठवलेल्या असतात हळूहळू. आणि ते बघून त्याला घाम फुटतो, कळलं की नाही, की आपल्या आतमधल्या खोल्यांमध्ये काय काय आहे. मग तो काय करतो माहिती आहे का, तो म्हणतो त्याची डेअरिंगच होत्या बाकीच्या खोल्या बघायची. पण तो आहे ना, तो दुसरा जो तिकडे आतमधला असतो तो म्हणतो चला तुम्हाला दाखवतो तुमच्या या खोल्या बघा. ही तुमची भीतीची खोली, ही द्वेषाची खोली, ही ईर्षेची खोली, वाईट विचारांची खोली, मतभेदांची खोली, गैरसमजांची खोली, या सगळ्या तुम्ही आतमध्ये निर्माण करून ठेवलेल्या आहेत, कळलं की नाही. आणि या सगळ्या तुम्हीच बांधलेल्या आहेत.
अनऑथराइज कन्स्ट्रक्शन आहे काय, पण तो त्याचं चक्र फिरतं की बाबा काय आपल्या आतमध्ये काय आहे, तो निघतो. तर निघत असताना त्याला सांगतो तुम्ही जरा इकडे या, मला दाखवतो. तिथे अशी सगळी थोडीशी काय म्हणतात जळमट वगैरे आली असेल, जळमट्या बाजूला करतो आणि आतमध्ये सांगतो इथे डोकावून बघा. म्हणजे इथे तर अतिशय सुंदर आहे, इथे सगळीकडे प्रेम दिसतं, आनंद दिसतो, उत्साह दिसतो, कळलं की नाही या खोलीमध्ये. आणि हे तुमचं मूळचं घर आहे, कळलं का, हे मूळचं घर आहे ॲक्च्युली. पण या सगळ्या ज्या बाकीच्या ज्या खोल्या तुम्ही बांधले आहेत ना, त्या खोल्यामुळे तुमचं त्याच्याकडे लक्षच नाही आहे. तर आता प्रयत्नपूर्वक तो म्हणतो का आता प्रयत्नपूर्वक मला या सगळ्या खोल्या एक 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 डिस्ट्रॉय करायला पाहिजे, ईर्ष्या अमुक तमुक वगैरे. मग तेव्हाच मला ती आतमध्ये जी प्रेमाची खोली आहे ना त्याचा आनंद मला उपभोगता येईल, कळलं की नाही. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय विचारायचं, आपल्या मनामध्ये एवढे विचार आतमध्ये साचलेले असतात आणि जे आपण घेऊन तसेच चालत असतो आणि मग 10 वर्षानंतर सुद्धा माझं त्याच्याबरोबर दुश्मनी तशीच्या तशी तेवढी, याचा मला अभिमान वाटतो, कळलं की नाही. ओके, मी ते आतापर्यंत तसंच केलेलं आहे, हे तसंच केलं आहे, याच्यात अभिमान नाही आहे, विसरून द्यायचं. फॉरगेट, फॉरगिव्ह अँड फॉरगेट. आणि या सगळ्या गोष्टी हे सोपं नाही आहे, पण हे शक्य आपल्याला आहे, कारण का तर ते आपल्या पाठीशी आहे. आपण प्रयत्न करून बघायला पाहिजे, आणि त्याच्याने काहीच साध्य होत नाही. ते कसेही वागले असतील आपल्याकडे इन द पास्ट, फॉरगिव्ह अँड फॉरगेट. आपल्याला नाही देखील करता येतं, कळलं की नाही. ओके, आज आपल्या समोर अनेक विषय आहेत व ते आपल्या सानिध्यात येतच राहणार. पण आपण विषयाधीन व्हावे की विषयातीत व्हावे हे स्वतःच ठरवले पाहिजे. विषयाधीन व्हायचं की विषयातीत. विषयातीत म्हणजे विषयामध्ये अडकायचं नाही आहे, विषयाधीन म्हणजे विषयामध्ये तुम्ही अडकलात. लहान मुलं जर तुम्ही बघितली तर लहान मुलाला समजा तुम्ही एखादं खेळणं दाखवलं तर बघतो, आणि ते काढून टाकलं दुसरं दाखवलं दुसरं बघतो, त्याला का तो विषयाधीन झालेला नाही आहे. तो हळूहळू मग विषयाधीन होतो, मग त्याला तेच खेळणं लागतं, कळलं की नाही. पण तो पहिल्यांदा विषयातीत होतो. तर आपण विषयाधीन आहोत, तर विषयाधीनच्या म्हणजे आपल्याला काय व्हायला पाहिजे, विषयातीत. म्हणजे त्याच्यामध्ये रमायचं नाहीच आपल्याला, कळलं की नाही. आपण बुडतो त्याच्यामध्ये, ते बुडता कामा नये. पण हळूहळू विषयाधीन होऊ लागते. हां, लहान मूल जेव्हा जन्माला येते तेव्हा ते विषयातीत असते, पण हळूहळू विषयाधीन होऊ लागते. तसेच आपण हळूहळू विषयातून बाहेर पडले पाहिजे, कारण अनेक जन्मापासून साठविलेल्या विषयांचा त्याग एकदम होणार नाही, त्याला वेळ लागतो, कळलं का. सगळ्या आपल्या ज्या 5 स्थानं आहेत ना, ह्या 5 स्थानात दादाने काय सांगितलेलं आहे की ते सगळ्या गोष्टी तुमच्या साठलेल्या अनेक जन्माच्या, कळलं का, त्या आपल्याला स्वच्छ करायच्या आहेत, त्याग करायचा त्याचा. ओके, आता शेवटचा भाग. आपल्या जीवनातील प्रत्येक कर्म करून घेणारा म्हणजेच कर्ता हा निसर्ग म्हणजे गुरु आहे. लक्षात द्या, आपल्या जीवनातील प्रत्येक कर्म करून घेणारा म्हणजेच कर्ता हा निसर्ग आहे, आणि आपण केवळ कर्मिते म्हणजे करणारे आहोत, कळलं का. व परमेश्वर हा दोघांचा जोडून देणारा दुवा आहे. आपण काय म्हणतो, कर्ता कर्मित्व हा परमेश्वर आहे, तसं नाही आहे. दादा म्हणतात कर्ता गुरु आहे आणि कर्मिता कोण आहे, आपण आहे, आणि दोघांच्या मधला दुवा कोण आहे, परमेश्वर आहे. जेव्हा आपण कर्ता कर्मित्व परमेश्वराचे म्हणून स्वतःच्या कर्माचा प्रवाह आपण कुंठित करतो, केवळ कर्माची जाणीव होणे म्हणजे पूर्णत्व नव्हे, तर त्या कर्माचा परिपाक झाला पाहिजे, तरच जीवनाचे जन्मकारण समजेल. आणि एकदा जीवनाचं जन्मकारण समजायची जाणीव झाली की मग अनाहूत शक्तीशी आपण समरस होऊ. मग आपल्यामध्ये आणि दुसरं कोण नाही, आपण आणि ईश्वर परमेश्वराशी आपण एकरूप होणार. ही अनाहूत शक्ती म्हणजेच ईश्वरी तत्व होईल. नदी व समुद्र एक होता त्यावेळा वेगळेपणा राहत नाही, त्याचप्रमाणे जन्म काळण्याच्या पूर्णावस्थेत आपण व ईश्वर वेगळे राहू शकत नाही. म्हणजे ज्या वेळेला आपल्या जन्मकारण आपल्याला समजेल त्यावेळेला आपल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये वेगळेपणा राहणारच नाही. व त्या मिलनाची जाणीव त्या अवस्थेत प्रत्येक क्षणी होते, तेव्हाच आपल्याला प्राप्त झालेल्या
मानवी जन्माचे सार्थक झाले असे म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात जेव्हा आपण ईश्वराशी एकरूप होऊ त्यावेळेला आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं म्हणता येईल. 2 मिनटं एक आरती घेऊया ये सायराज आणि मग थांबू. आरंभ नाही शेवट कैसा मध्यस्थितीला विसरू नको, मध्यस्थितीला विसरू नको. आरंभ नाही शेवट कैसा मध्यस्थितीला विसरू नको, मध्यस्थितीला विसरू नको. संसारामध्ये एकही पाऊल, संसारामध्ये एकही पाऊल अनुभवाविन टाकू नको, अनुभवाविन टाकू नको. आरंभ नाही शेवट कैसा मध्यस्थितीला विसरू नको, मध्यस्थितीला विसरू नको. जन्माएऊनी विषयासाठी, जन्माएऊनी विषयासाठी निशिदिनी तू सुरू नको, निशिदिनी तू सुरू नको. अज्ञानामध्ये दुःख भोगुनी, अज्ञानामध्ये दुःख भोगुनी गत पशुवत मरू नको, गत पशुवत मरू नको. आरंभ नाही शेवट कैसा मध्यस्थितीला विसरू नको, मध्यस्थितीला विसरू नको. गुरुविणे अन्य दैवत नाही, गुरुविणे अन्य दैवत नाही. कल्पित देवा पूजू नको, कल्पित देवा पूजू नको. सद्गुरु आत्मा तुझा तुझी, सद्गुरु आत्मा तुझा तुझी. बोधमनीता सोडू नको, बोधमनीता सोडू नको. आरंभ नाही शेवट कैसा मध्यस्थितीला विसरू नको, मध्यस्थितीला विसरू नको. वेदशास्त्रांची बीड धरुनी, वेदशास्त्रांची बीड धरुनी संशय राणी फिरू नको, संशय राणी फिरू नको. स्वानुभव सिद्धांत हादताचा, स्वानुभव सिद्धांत हादताचा. यानी धरी तू विसरू नको, यानी धरी तू विसरू नको. आरंभ नाही शेवट कैसा मध्यस्थितीला विसरू नको, मध्यस्थितीला विसरू नको.
संसारामध्ये एकही पाऊल, संसारामध्ये एकही पाऊल अनुभवाविन टाकू नको, अनुभवाविन टाकू नको. आरंभ नाही, आरंभ नाही, शेवट कैसा मध्यस्थितीला विसरू नको, मध्यस्थितीला विसरू नको. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचा कोट. सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.